आफ्टर ऑल दिस बुरशे तोंड विल नाव स्टार्ट विथ द नेक्स्ट न्यू पॉइंट इन द सिलेबस आणि ते म्हणजेच काय तर आपलं लास्ट पॉइंट फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंग मध्ये काय असतंय कसं असतंय त्याच्याने काय होतंय काय होत नाही चलो ते सगळं आपण बघू ते सगळं आपण इथं बघूयात आणि त्यासाठी काय 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 करायचं चलो ते बघू. हा कोण आहे दोन दोन तीन तीन काय फॉर्म सबमिट करायला चलो सो आपण काल डायनेमिक मेमरी मॅनेजमेंट डायनेमिक मेमरी अलोकेशन ते सगळं प्रकार पाहिलं. आता त्याच्यामध्ये चलो आता त्यामध्ये पुढची गोष्टी जसं की नेक्स्ट न्यू पॉइंट दॅट इज हे बघा हे आपलं कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आपण मॅलॉक कॅलॉक फंक्शन. महत्वाची गोष्ट याचा वापर करून आपण काय करतो याच्याने सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आपल्याला फायदा ऍडव्हान्टेज काय मिळत आहे. द बिगेस्ट ऍडव्हान्टेज इज इट ऍक्च्युअली गिव्स अस memory gives us memory means it actually allocates memory dynamically at runtime when the function is being called. जेव्हा हा फंक्शन कॉल करतो आपण तेव्हा ते काय म्हणतात तेव्हा आपल्याला ते कॉल होऊन मिळतंय कॉल सॉरी मेमरी अलोकेट होऊन मिळते आणि मग ते अलोकेट झालेल्या मेमरीवर आपल्याला काय पाहिजे ते व्हॅल्यू स्टोअर करता येत आहे. सगळ्यात मेन आपण साधा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर डिफाईन केल्यावर तेव्हा पण हेच होत आहे. मग डायनेमिकली अलोकेट केल्याने फायदा काय लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोरेजच्या वेळेस जेव्हा आपल्याला डेटा नेमकं एक्झॅक्ट किती स्टोअर करायचं काय ते माहित नसेल तर त्या केसमध्ये इन दॅट केस वी मेक यूज ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग डायनेमिक मेमरी अलोकेशन. जसं की इथं आपण बघितलं होतो याचं ॲरेला वगैरे मेमरी अलोकेट करताना ॲरे म्हणजे मल्टिपल ग्रुप ऑफ एलिमेंट साठी मेमरी जेव्हा अलोकेट होती म्हणजे आपण करणार कशाचा वापर करून या मॅलॉक कॅलॉक फंक्शनचं. युजरला विचारायचं तुला किती नंबर ऑफ एलिमेंट्स इनपुट द्यायचं आहे हे युजरला विचारणार आणि मग त्याच्यावरनं आपण ठरवणार की बाबा किती आपण ठरवणार म्हणजे ते तेवढे नंबर ऑफ ब्लॉक्स त्याला मेमरी अलोकेट करायला देणार आणि मग तिथं युजरकडनं इनपुट घेऊन वगैरे थोडक्यात डायनेमिकली रन टाइमला हे मेमरी अलोकेशन सगळं होत आहे. हे असं सगळं आपण बघितलं काल आणि मग आता त्याच्यावरनं लास्ट हा काय मागचं दार बंद करा. कोण आहे ते अभिषेक तेवढं दार बंद कर. ते पडदा आधी इथं पडदा इथं घे एकदम हा लेफ्टला घे फुल दार लावून आता ते पूर्ण राईटला घे पडदा घे अजून थोडं तिकडं आणि ब्राऊन पडदा पण थोडं राईटला घे बस चल. सो मग होतंय काय 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 झालंय आपण हे सगळं डायनेमिक मेमरी अलोकेशन मग नंतर आपण स्ट्रक्चर क्रिएट केलं स्ट्रक्चरच्या ऑब्जेक्टला सुद्धा आपण ते पाहिलं. ओके नेक्स्ट आता त्याच्यामध्ये नेक्स्ट काय फाईल हँडलिंग. चलो फाईल हँडलिंग काय आणि कसं होतंय त्याच्याने काय होतंय कसं होतंय ते सगळं बघू. आतापर्यंत आपण एवढे सगळे गोष्टी बघितले वेगवेगळ्या डेटा टाईपचे वेगवेगळे व्हेरिएबल सगळ्यात मेन सगळं हे सगळे गोष्टी कशासाठी कुणासाठी कुठल्या कामासाठी ऑल टू परफॉर्म ऑपरेशन्स ऑन डेटा ऑन व्हॅल्यूज डेटा व्हॅल्यूवर सगळे ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण हे सगळे गोष्टी शिकतोय बघतोय. डेटा व्हॅल्यू जसं की आपण व्हेरिएबल डिक्लेअर डिफाईन करतो इंटिजर व्हेरिएबल एक सिंगल इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होती. फ्लोटिंग पॉईंट व्हेरिएबल एक सिंगल फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यू डेसिमल पॉईंट व्हॅल्यू. त्यानंतर कॅरेक्टर एक सिंगल अल्फाबेट. नाही मग आपल्याला भरपूर व्हॅल्यू पाहिजे तर त्यासाठी ॲरेज बघितले त्यासाठी फ्लोटचा ॲरे कॅरेक्टर ॲरे स्ट्रिंग आपल्याला स्टोरेजसाठी ते बघितलं. असं तसं करत एवढे सगळे बरं वेगवेगळ्या डेटा टाईपचे वेगवेगळे व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण त्यासाठी काय बघितलं त्यासाठी आपण तिथं सगळ्यात बेस्ट म्हणजे वेगवेगळ्या डेटा टाईपचे वेगवेगळे व्हॅल्यू एकदम एक साथ स्ट्रक्चर युजर डिफाईन डेटा टाईप ते सुद्धा पाहिलं. स्टुडंट एम्प्लॉई एखादं कार बाईक लॅपटॉप मोबाईल फोन असं एखाद्या एंटिटी रिअल वर्ल्ड एक्झाम्पल लाईफ एंटिटीचं पूर्ण रेकॉर्ड सगळे आणि तेवढे कॅरेक्टरिस्टिक्स ऍट्रिब्यूट्सचे जे व्हॅल्यूज डेटा आहेत
ते सगळं एकदम एक साथ स्टोअर करण्यासाठी आपण तिथं तिथं आपण काय बघितलं, मग तिथं त्यासाठी आपण स्ट्रक्चर डिक्लेअर डिफाईन केलं आणि मग स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर डेटा टाईपमध्ये मग आपण त्याचं ऑब्जेक्ट बनवून असं सगळं डेटा स्टोअर केलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक सांगा, सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय? सो द बिगेस्ट थिंग, द बिगेस्ट प्रॉब्लेम इन ऑल दीज थिंग्स इज, याच्यात सगळ्यात मेन एक सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? काय आहे कोण सांगेल? तर एक मोठी गोष्ट म्हणजे इथं प्रॉब्लेम काय होता बघा, प्रॉब्लेम काय आहे, जे काय डेटा आपण युजर कडनं इनपुट घेतलं, व्हेरिएबल्स मध्ये स्टोअर केलं, वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबलचं सिक्वेन्स ॲरे क्रिएट केलं, स्ट्रक्चर बनवलं, हे केलं ते केलं, त्याला पॉइंटर दिलं, असं केलं तसं अबे एवढे सारे ऑपरेशन्स केले. सगळ्यात मेन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता या सगळ्यामध्ये? मला सांगा, तो प्रोग्राम संपल्यानंतर ते डेटा कुठं गेलं? कुठं आहे ते डेटा? डिलीट, डिस्ट्रॉय, विषयच क्लोज. अरे मला ते डेटा परत पाहिजे, आपल्याला तो डेटा परत एकदा पाहिजे. परत पाहिजे नाही, गेलं 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 आता संपलं. त्याला परत पाहिजे तर काय करणार? काय मग त्याला सोल्युशन काय? आतापर्यंत काय बघितलं का आपण? नाही. प्रोग्राम रन झालं, डेटा आहे. प्रोग्राम फिनिश झालं, ते जे काय इनपुट घेतलेलं असेल, आपण कॅल्क्युलेशन मॅनिप्युलेशन केलं असेल, डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदमच्या सिलेबसमध्ये मोठ्याच्या मोठे 200-200 लाईनचे प्रोग्राम आपण लिहितो, तेवढं सगळं प्रोग्राम लिहून तेवढं सगळं कोडिंग करून अल्गोरिदम इम्प्लिमेंट करून ऑपरेशन्स करतो आणि प्रोग्राम संपलं की संपलंच, विषयच क्लोज होत आहे. सगळं सगळं डेटा जातो आहे की नाही? तेवढंच नाही, आपण कित्येक मॅथमॅटिकल प्रॉब्लेम तुमचे M1 M2 M3 चे सगळे ते फॉर्म्युलाज अल्गोरिदम ते सगळेच्या सगळे मोठे, ते सगळेच्या सगळे मोठे मोठे फॉर्म्युला इम्प्लिमेंट करता येतात सी मधनं, त्याचे प्रोग्राम्स लिहून त्याचं सगळं जे काय ऑपरेशन केलंय ते सगळं परत प्रोग्राम संपलं की सगळं गेलं की डेटा. मग आता आपल्याला तसं नको, तसं नको तर काय पाहिजे? जे काय एकदा आपण कॅल्क्युलेशन मॅनिप्युलेशन केलेलं डेटा आहे ते सगळं डेटा आपल्याला लागणार आहे. कुठं लागणार? कधी लागणार? परत लागणार, पुढं भविष्यात लागणार आहे. त्यासाठी मग त्याला स्टोअर कुठं करणार? कसं करायचं? परमनंट स्टोरेज वापरायचं. परमनंट स्टोरेज मीन्स we are now going to store all such kind of data, the data that we need further, that is after the end of program also, when we want a data, when we need a data to be accessed after the end of program also, म्हणजे प्रोग्राम एंड झाल्यानंतर सुद्धा परत मग नेक्स्ट टाइम परत नंतर 2 दिवसांनी 4 दिवसांनी 2 तासांनी 2 मिनिटांनी 2 सेकंदानंतर का होईना, प्रोग्राम एकदा एंड झाल्यानंतर परत लगेच रन जरी केलं तरी तो डेटा सापडत नाही व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलेलं, कारण ते मुळात डिलीट डिस्ट्रॉय होत आहे. सगळं स्टोअर कुठं होत आहे? मेमरी कुठली अलोकेट होत असते? हेक्साडेसिमल ऍड्रेस असतंय रे बे, ते हेक्साडेसिमल ऍड्रेस असतंय. मेमरी कुठली? रॅम मधली. रॅम हा काय आहे? कुठलं स्टोरेज आहे? कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड आर्किटेक्चर मध्ये शिकला असेल. रॅम कुठल्या टाईपचं स्टोरेज मीडिया आहे? हे जे काय शिकता बे तुम्ही इंजिनिअरिंग? हा, रॅम कुठल्या टाईपचा आहे? अबे प्रायमरी स्टोरेज आहे ना. प्रायमरी स्टोरेज म्हणजेच काय मग ते? वोलाटाईल. वोलाटाईल म्हणून शिकवले का नाही? वोलाटाईलचा अर्थ काय? बापरे, मला वाटतं एक थोड्या वेळानंतर ना वैतागून खुर्च्या बिर्च्या बी बोलायला सुरू करते, तुम्ही काय बोले ना म्हणून. अबे सगळं झालंय की रे जणू का नाही? तसलं काय शिकवले नाही का शाळेत? नाही तसलं काय नाही. इंजिनिअरिंग मध्ये मग हल्ली शिकवायलेच काय तुम्हाला? इंजिनिअरिंगची स्पेलिंग बी शिकवे नाहीत. कम्प्युटर आर्किटेक्चर ऑर्गनायझेशन वगैरे ते काय तसलं सब्जेक्ट नव्हतं. प्रायमरी स्टोरेज, सेकंडरी स्टोरेज, इनपुट आउटपुट डिव्हाइस. नाही काय म्हणते उगं फेकते की नाही बे समर्थ? होतं की नाही कर सांग? हे मला माहिती बी होतं. ती गोष्ट वेगळी, तुला काय आठवे ना ते पण मला माहिती आहे, पण ती पण मला माहिती. सो प्रायमरी रॅम काय आहे? प्रायमरी स्टोरेज वोलाटाईल. वोलाटाईल स्टोरेजचा अर्थ काय? तिथं स्टोअर झालेला डेटा परमनंटली कधीच स्टोअर नसताय. मग मग काय, एकदा एकदा ते काम संपलं, ते डेटा गायब, ती मेमरी क्लिअर होती, ती मेमरी पूर्ण फ्लश झाल्यासारखं पूर्ण क्लिअर होत असते. आपल्याला परत तो डेटा मिळत नाही. आता आपल्याला परत पाहिजे तर त्यासाठी काय करावं लागेल? वी नीड टू स्टोअर दॅट डेटा परमनंटली ऑन सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. प्रायमरी वरती नाही तर सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस वर. ते म्हणजेच काय? रॉम. रॉम वरती ROM. आपले रॅम RAM. रॅमचं फुल फॉर्म माहिती कुणाला?
हे कोण सांगितले? हे कोण सांगितलंय? झालंय ना शाळेत. मग आता तर नाही म्हणलं की बे झोल्यानं सकाळ सकाळ येऊन झोलाय. आता तर नाही म्हणलं की शिकवलं नाही. मग आता रॅमचं फुल फॉर्म माहिती की बे? मग तिथं हे सांगितलेलं होतं रे राजानो, ते प्रायमरी स्टोरेज आहे, वोलाटाईल आहे. एकदा तिथं डेटा स्टोअर झालं की ते परमनंट कधीच नसतंय, ते परत व्हॅनिश होत आहे, ते गायब होत आहे. शटडाऊन केलं, कम्प्युटर बंद झालं, बंद केलो आपण की ते जात आहे डेटा. हे बट ऑब्विस आहे. मग रॉम, रॉम काय? रीड ओनली मेमरी. व्हेरी गुड. तर रीड ओनली मेमरी म्हणजे आपला हार्ड डिस्क ड्राईव्ह किंवा SSD, सॉलिड स्टोरेज डिस्क. सेकंडरी स्टोरेज मीडिया, पेन ड्राईव्ह असेल किंवा अजून काय मेमरी कार्ड्स असतील, हे सगळं रॉम असतंय, रीड ओनली मेमरी. रीड ओनली म्हणजे तिथं एकदा राईट केलं की ते तिथं कायमचं परमनंटली राहत असतं, ते तिथं परमनंट राहत आहे. आता आपण तेच करणार आहे परमनंट स्टोरेज साठी. रीड ओनली मेमरी वापरणार. पण रीड ओनली मेमरीत कसं जाऊन स्टोअर करणार आहे? असं घेतलं डायरेक्ट ठेवून आलं, ते वस्तू आहे टेबलवर जाऊन ठेवून आल्यासारखं नाही. मग त्याला काय करणार? फॉर दॅट द डेटा हॅज टू बी स्टोर्ड इनटू फाईल. फाईल मध्ये आपण डेटा स्टोअर करणार. फाईल स्टोरेज जे असतंय फाईल मध्ये स्टोअर करणार. जे फाईल म्हणजे कुठं? आपल्या सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस, सेकंडरी स्टोरेज मीडियावर हार्ड डिस्क ड्राईव्ह किंवा SSD मध्ये स्टोअर होत आहे. जसं की हे बघा आपले C ड्राईव्ह, D ड्राईव्ह, E ड्राईव्ह, हे सेकंडरी स्टोरेज आहे, सगळे SSD आहे. मग इथं वेगवेगळे फाईल्स, जसं की इथं आहे बघा, इथं वेगवेगळे PNG फाईल आहे, इमेज, एक आहे तर स्टुडंट लिस्ट SVG फाईल आहे, MP3 सॉन्ग आहे, परत स्टुडंट लिस्ट, असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स मध्ये इथं वेगवेगळे फाईल्स आहेत. हे सॉफ्टवेअर प्रोग्राम आपल्या नोट्स मध्ये. आपलं बघा की प्रोग्राम काल केलेला आज कसं काय दिसालाय, कालचं प्रोग्राम आज कसं दिसालाय, तर ते सगळं फाईल मध्ये स्टोअर होत आहे सेकंडरी स्टोरेज मध्ये. हे असतात फाईल्स, परमनंट स्टोरेज. काही करा, किती वर्षानंतर तुम्ही बघा, जर तोपर्यंत हे लॅपटॉप, ही कम्प्युटर, हे सगळं चालू असेल तर ही फाईल इथं कायमची दिसत राहणार. जोपर्यंत आपण स्वतःहून मॅन्युअली डिलीट करत नाही तोपर्यंत हे राहणार आहे, कायमचं राहणार आहे. कळतंय का? हा, मग हेच असं आपण फाईल तयार करायचे. सगळ्यात मोस्ट सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फाईल इज द क्रिएशन ऑफ टेक्स्ट डॉक्युमेंट फाईल. दॅट इज नोटपॅड. नोटपॅड थ्रू आपण TXT फाईल बनवतो की नाही, ते बनवून त्याच्यामध्ये सगळं डेटा स्टोरेज, हे सगळं आता आता आपण ते सगळं आता आपण इथं शिकायचं आहे. चल, त्यासाठी मग काय, मी सगळं हे म्हणल्यासारखं ते आयडिया दिल्याप्रमाणे काय करायचं आपल्याला? परमनंट डेटा स्टोरेज करायचंय. परमनंटली कसं काय? चलो ते इथं आपण बघू. त्यासाठी इथं काय होतं बघू. See, the file handling. File handling in C is the process in which we create, open, read, write and close a file. C language provides different functions such as fopen, fwrite, fread, fseek, fprintf. हे कुठला आलं परत? fprintf, हा, fscanf, etc. to perform input, output and many different C file operations in our program. थोडक्यात या थ्रू, फाईल थ्रू आपण, फाईल्सच्या थ्रू आपण हे सगळे ऑपरेशन करतो. ते करण्यासाठी so far the operations using the C program are done on a console terminal which is not stored anywhere. ते कुठं स्टोअर होत नाही. आपल्याला नाही का प्रोग्राम रन केला, कमांड प्रॉम्प्ट ओपन होऊन दिसतंय, कमांड प्रॉम्प्ट मधनं, कन्सोल मधनं सगळं आपल्याला आउटपुट इनपुट घेत आहे, आउटपुट दाखवत आहे. ते स्टोअर कुठं होत आहे? कुठंच नाही. कुठंच नाही म्हणजे कुठंच नाही. द आउटपुट इज डिलीटेड व्हेन द प्रोग्राम इज क्लोज्ड. बट इन द सॉफ्टवेअर इंडस्ट्री most programs are written to store the information fetched from the program. कित्येक म्हणजे IT इंडस्ट्रीमध्ये, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सगळं डेटा स्टोरेज परमनंटली होत आहे, जे आपलं प्रोग्राम झाल्यानंतर पण आपल्याला फेच करता येईल, नेक्स्ट टाइम रन केल्यावर पण फेच करून आपल्याला बघता येईल. तसं द यूज ऑफ फाईल हँडलिंग इज एक्झॅक्टली व्हॉट द सिच्युएशन कॉल्स फॉर. म्हणजेच असं आपल्याला परमनंटली स्टोरेज साठी, त्यासाठी फाईल हँडलिंग हेच त्याचं ऑप्शन आहे. चलो काय होतं बघा. इन ऑर्डर टू अंडरस्टँड why file handling is important, let us look at a few features using files. Reusability, one of the most important feature. The data stored in the file can be accessed, updated and deleted anywhere and anytime, providing high reusability. कधी पाहिजे तेव्हा, कुठं पाहिजे तेव्हा, कसं पाहिजे तेव्हा
त्याला ओपन करा, रीड करा, त्याच्यात नवीन डेटा राईट करा, जुन्याला एडिट करा, नकोय त्याला डिलीट करा, सगळं असं रियूज करून आपल्याला करता येत आहे. फाईलनी सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज, एकदाच नाही अनेक वेळा करता येतं. नेक्स्ट, पोर्टेबिलिटी. विदाउट लुजिंग एनी डेटा, फाइल्स कॅन बी ट्रान्सफर टू अनदर इन द कम्प्युटर सिस्टीम. म्हणजे आपण एका फाईल मधून दुसऱ्या फाईलला डेटा ट्रान्सफर करू शकतो, तेवढं ते अख्खीच्या अख्खी फाईल पण ट्रान्सफर करू शकतो दुसऱ्या कम्प्युटर, वेगवेगळ्या कम्प्युटिंग सिस्टीमला. द रिस्क ऑफ फ्लॉड कोडिंग इज मिनिमाइज्ड विथ दिस फीचर. म्हणजे काय तर कोडिंग मध्ये चुकलं आणि त्यामुळे व्हेरिएबल मधलं डेटा गायब झालं, व्हेरिएबल डिलीट झालं, असलं काही गोंधळ होत नाही, फाईल मध्ये परमनंटली स्टोरेज राहतं. नेक्स्ट, इफिशियंट. A large amount of input may be required for some programs. File handling allows us to easily access a part of a file using few instructions, which saves a lot of time and reduces the chance of errors. म्हणजे हे पण एक आपल्याला ऍडव्हान्टेज मिळतो फाईल मुळे. आणि त्या पलीकडे स्टोरेज कॅपॅसिटी. Files allow us to store a large amount of data without having to worry about storing everything सायमल्टेनियसली इन अ प्रोग्राम. प्रोग्राम मध्ये प्रोग्रामच्या थ्रू व्हेरिएबल मध्ये स्टोर वगैरे करण्याची आपण किती पाहिजे तेवढं लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोर करू शकतो फाईलच्या थ्रू. फाईलच्या आतमध्ये सगळ्यात मेन त्याला लिमिटच नाही असं म्हणू शकतो. विचार करा की आपण आतापर्यंत व्हेरिएबल्स वगैरे मध्ये बाईट किती नाही झालं 20 40 50 साईजचं ॲरे जरी डिक्लेअर केलं, इंटिजर डेटा टाईपचं आहे, 50 गुणिले 4 200 बाईट. अबे आजपर्यंत आपण कधी तिथं गाठलो पण नाही, उगं बोलायलो नाही, आपण तेवढं कधीच घेतलो नाही. हा, पण असं किती घेणार रे मोठं आपण. एक एक साधं एक 1 KB पर्यंत पण कधीच पोहोचलो नाही. 1000 बाईट असं कधी आपण वापरलो सुद्धा नाही. पण पण महत्वाची गोष्ट, फाईल वापरल्याने आपल्याला जीबी सोडा टीबी मध्ये स्टोरेज मिळत आहे, टेराबाईट मध्ये. ते किती बाईट होता इमॅजिन करा. ते किती किती केवढं मोठं स्टोरेज आपल्याला मिळत आहे. का टीबी मध्ये काय आपली हार्ड डिस्क ड्राईव्ह तेवढी मोठी असते नाही का, 1 TB 2 TB ची सॉलिड स्टोरेज डिस्क SSD वगैरे तेवढं असतं की नाही मोठं, तेवढं स्टोरेज मिळतं रे. मग तेवढं आपण तेवढं लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोर करू शकतो. हो, हेच सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे. नुसतं तेवढंच नाही, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा परमनंट स्टोरेज, हे सगळ्यात मोठा दुसरा त्याचा ऍडव्हान्टेज. चलो आता हे सगळं कसं होतंय काय होतंय बघण्यासाठी सगळ्यात आधी फाईल मध्ये सेव्ह जे करणार स्टोरेज त्याचे टाइप्स काय ते बघू. So a file can be classified into two types based on the way the file stores the data. आपण आपल्या फाईलला काय करू शकतो शुभांगी, आपल्याला काय करता येतं शुभांगी, काय झोपालेत काय? अच्छा आता उठायले तर मग काय करायलेत, मग करायलेत काय की काय करायलेत. So file मुळे काय होतंय, देर आर टू बेसिक कॅटेगरीज इन विच वी कॅन कॅटेगराइज द फाईल. साहेब ते थोडं पडदा नीट लाव, हा नंतर सगळ्यांचे हात पाय नंतर मिळव, आधी तू पडदा नीट लाव, वेळेवर यायला शिक. दार लाव आधी नीट. हा ते पडदा नीट लाव, बस काय नाही, तेवढं कुलूप लावू नको. So next, there are these following two types. First, text file. Second, binary files. दोन प्रकारचे फाईल, एक टेक्स्ट एक बायनरी. फिनिश. मग याच्यात काय आहे, खरं तर आता टेक्स्ट फाईल म्हणजे उगं म्हणण्यासाठी टेक्स्ट आहे. अबे नो डाऊट तिथं डेटा सगळं बायनरीतच जाऊन स्टोर होत आहे. हो, पण ते बायनरीचं त्यांनी एन्कोडिंग वापरून आपल्याला ते टेक्स्ट ASCII कोड, युनिकोड वगैरे असे कोड्स वापरून UTF-8 वगैरे असं आपण वेबसाईट्सवर बघतो, ते कोडिंग्स वापरून आपल्याला ते टेक्स्ट नॉर्मल टेक्स्टच दिसतं, इंग्लिश हिंदी मराठी वगैरे. बायनरी मधलं टेक्स्ट ते आपल्याला दिसतच नाही, ते डायरेक्ट बायनरी स्टोर करून टाकताय. मग त्याला आपल्याला ते एन्कोडेड फाईल आहे असं वाटतंय किंवा ते आपल्याला दिसत नाही, कळत नाही सूरज ते. मग ते काय दिसतंय तर तिथं काहीच दिसत नाही, कळत नसतंय. ओके, मग आता तेच इथं दोन्ही मध्ये काय प्रकार, दोन्ही प्रकारचं काय थोडक्यात इथं त्यांना डिस्क्राईब करू. टेक्स्ट फाइल्स. चल आता टेक्स्ट फाईल कुठले आणि काय असतात, मी म्हणल्याप्रमाणे आपले सिंपल नोटपॅड TXT फाइल्स वगैरे त्यांना टेक्स्ट आपण म्हणतो. अ टेक्स्ट फाईल कंटेन्स डेटा इन द फॉर्म ऑफ ASCII कॅरेक्टर्स अँड इज
जनरली यूज टू स्टोर अ स्ट्रीम ऑफ कॅरेक्टर. स्ट्रीम म्हणजे तेच कॅरेक्टर ॲरे सारखं. सारखं कुठं तेच झालं एक्झॅक्ट. कॅरेक्टर ॲरे म्हणजे ते सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर स्टोअर करताय. संपलं. Each line in a text file ends with a new line character. हे आपल्याला माहितीच की वापरत आलोय सी प्रोग्रामिंग. तेच आहे वेगळं काही नाही. सी प्रोग्रामिंगचं मुळात नाहीच आहे ते. मग ते कुणाचं आहे? आस्की कॅरेक्टर कोड्स आहेत. जे आपलं सी वापरताय, सी प्लस प्लस वापरताय, जावा पाय. अरे सगळं आपले प्रत्येक कम्प्युटिंग डिव्हाइस हे आस्की कॅरेक्टर कोडच वापरताय. हे आपण सांगितलंय, शिकलंय. नेक्स्ट, it can be read or write. It can read or write. It can be read or written by any text editor. या फाईलला कुठल्याही टेक्स्ट एडिटिंग टूल सॉफ्टवेअर थ्रू रीड करू शकतो, राईट करू शकतो. ते आर जनरली स्टोर्ड विथ .txt फाईल एक्सटेन्शन. Text files can also be used to store the source code. चल, मग आता हे सगळं आपण जे बघतोय सोर्स कोड पण स्टोअर करतो. हो, नीट जर ऑब्झर्व केलात, नीट बघायला गेलात तर आपलं .c फाईल पण एक टेक्स्ट फाईलच आहे. सी प्लस प्लस प्रोग्रामची पण .cpp फाईल, जावा प्रोग्राम सोर्स कोड फाईल .java फाईल, पायथॉनची फाईल .py फाईल, वर्ड डॉक्युमेंट फाईल, एक्सेल फाईल, पीडीएफ, हे सगळे टेक्स्ट फाईलच आहे. त्याच्या अंडरच येत आहे. त्यातलं एकदम सोपं, साधं सरळ सोपं म्हणजे आपण साधं txt फाईल बद्दल मी लिहिलंय, पण बाकी तसं खूप सारे फाईल्स त्याच्या अंडर येतात. मग येतं आपलं सेकंड, बायनरी फाईल. बायनरी फाईल काय असतंय? अ बायनरी फाईल कंटेन्स data in binary form, that is zeros and ones instead of ASCII characters. They contain data that is stored in a similar manner to how it is stored in the main memory. Main memory जसं स्टोअर होतंय तसंच स्टोअर झाल्यासारखं होतंय. रॅम मध्ये जसं बायनरी मध्ये स्टोअर होतंय डायरेक्ट प्रॉपर ऍक्च्युअल बायनरी, तसं इथं स्टोअर होतंय. त्यामुळे होतंय काय बघा, the binary files can be created only from within a program and their contents can only be read by a program. प्रोग्राम थ्रूच लिहिता येते, त्याच्या थ्रूच रीड करता येत आहे. आपण मग त्याला नोटपॅड विटपॅड कुठल्याही सॉफ्टवेअर प्रोग्राम मधून ओपन करून बघता येत नाही. ज्या प्रोग्राम थ्रू राईट केलंय त्याच प्रोग्राम थ्रू रीड करून प्रोग्राम थ्रूच आपल्याला ते सगळं बघता येतं. सगळे प्रॅक्टिकली बघणार आहेत आपण. मोर सेक्युअर ॲज दे आर नॉट इझिली ऍक्सेसिबल. ते कुणाला पण इझिली तेवढं इझिली ऍक्सेस होत नाही, त्यामुळे त्याला सिक्युरिटी चांगली आहे. टेक्स्ट फाईल पेक्षा हे जास्त सिक्युअर आहे. दे आर जनरली स्टोर्ड इन .bin, .dat फाईल एक्सटेन्शन्स. bin, dat हे असे वेगवेगळे त्याचे एक्सटेन्शन्स असतात. फिनिश. चलो, आता मुळात हे सगळं जे आपण करणार आहे अबे ते प्रॅक्टिकली बघू. थेरी काय बघत बसलो, थेरी पेक्षा याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघू. आणि त्यासाठी काय काय, चलो त्यासाठी काय काय, सी फाईल ऑपरेशन्स. सी प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये आपले फाईल ऑपरेशन्स कुठले काय, चलो आता ते बघू. फाईल ऑपरेशन्स refer to the different possible operations that we can perform on different files, such as चलो कुठले आहेत ऑपरेशन. क्रिएटिंग अ न्यू फाईल, ते म्हणजे एफ ओपन फंक्शन वापरून, विथ ऍट्रिब्यूट्स ॲज ए. आता ए कोण आहे? ए म्हणजे काय? अपेंड. त्यानंतर ए प्लस म्हणजे अपेंड प्लस मोड. त्यानंतर डब्ल्यू म्हणजे राईट मोड आणि राईट प्लस मोड. आता हे मोड्स म्हणजे काय? हे ऍट्रिब्यूट्स किंवा यांना मोड्स म्हणतो. मोड्स किंवा ऍट्रिब्यूट्सचा अर्थ काय? याच्या थ्रू आपण आपले फाईल नवीन क्रिएट करता येते आपल्या सी प्रोग्रामिंग मधनं. नेक्स्ट, एकदा क्रिएट झालं की ओपनिंग अँड एक्झिस्टिंग फाईल क्रिएट झालं, मग आता ओपन करा त्याला. त्यासाठी एफ ओपन फंक्शन वापरा. using the fopen function. काय बडबड करायला? ये नाही मी ये मी कुठं म्हणलो तू बोलला म्हणून? बोललो तू बोला नाही. ये म्हणलं इथं कसं माणसाने आयुष्यात पुढे यायला पाहिजे. ये इथं ये, जास्त पुढे येऊ नको. काल सारखं येऊन छातीवर बसू नको इथं. ये लवकर ये. नेक्स्ट आहे ते म्हणजे ओपनिंग फाईल, ओपनिंग अँड एक्झिस्टिंग फाईल युझिंग द एफ ओपन फंक्शन. परत हा, विथ
attributes or modes as read or read plus mode. झालं, एवढे दोन मोड मध्येच असतात ते. नेक्स्ट कोण आहे? रीडिंग फ्रॉम द फाईल, डेटा रीड करण्यासाठी युजिंग द fscanf or fgetS फंक्शन्स. हे वेगवेगळे फंक्शन्स वापर करून आपण डेटा फाईल मधनं रीड करता येत आहे. त्यानंतर दुसरा आहे राईट करण्यासाठी, रायटिंग इनटू अ फाईल युजिंग द fprintf or fputs फंक्शन. आणि त्याच्यानंतर मूव्हिंग टू अ स्पेसिफिक लोकेशन इन अ फाईल युजिंग द fseek फंक्शन, fseek, frewind फंक्शन्स. अजून कोण राहिलं? हे सगळे ऑपरेशन झाल्या शेवटी त्याला क्लोज करावं लागतंय. फाईल क्लोज केलं नाही तर हे ऑपरेशन काहीच राईट होत नाही. फाईल मध्ये हे राईट होत नाही, सेव्ह होत नाही. मग कधी पण लक्षात ठेवा, प्रोग्रामच्या थ्रू जेव्हा आपण ऑपरेशन करतो ते कुठं आणि कशावर होत असतंय? हे सगळे ऑपरेशन आपल्या प्रोग्रामच्या थ्रू रॅम मध्येच होतात, टेम्पररी स्टोरेज मध्ये होत आहे. फाईल क्लोज केल्यानंतर मग ते डेटा रॅम मधनं बाहेर जाऊन रॉम मध्ये त्या फाईल मध्ये परमनंटली स्टोर होत आहे. जोपर्यंत तुम्ही फाईल क्लोज करत नाही तोपर्यंत ते जाऊन फाईल मध्ये राईट होऊन सेव्ह होत नाही. फिनिश. ओके, क्लोजिंग अ फाईल युजिंग द fclose फंक्शन. फिनिश. हे असं सगळं होत आहे, हे असं सगळं आहे. चलो आता ह्याला आता एक ऑपरेशन्स करण्यासाठी काय लागतंय आपल्याला? हे ऑपरेशन करण्यासाठी आपल्याला त्या फाईलला जाऊन रेफर करावं लागतं. रेफर करणं म्हणजे ती फाईल कुठे आहे? सेकंडरी स्टोरेज मध्ये. आपलं प्रोग्राम, आपलं कंपाइलर, ऑपरेटिंग सिस्टीम हे सगळं रॅम मध्ये. मग आता आपल्या प्रोग्राम मधनं रॅम मधनं ते रॉम मधल्या फाईलला रेफर करायचंय, त्याला जाऊन तिथनं ऍक्सेस करायचंय. म्हणजेच काय, जाऊन त्याला पॉइंट करायचंय. पॉइंट करणार म्हणजे त्यासाठी काय लागतो? पॉइंटर. फाईल कुठे आहे आपल्या हार्ड डिस्क मध्ये? अबे इथं रॅम आपली 4 आणि 8 आणि 12 आणि 16 GB ची होती फक्त. आता तर टेराबाइट टीबी मध्ये आपल्याकडं सेकंडरी स्टोरेज आहे. त्यातनं फाईल ऍक्सेस करून त्या फाईलवर ऑपरेशन करायचंय. त्यासाठी ती फाईल कुठं आहे काय त्याचा आपल्याला रेफरन्स ऍड्रेस ते घेऊन पॉइंटर मध्ये स्टोअर करून त्याच्यावर ऑपरेशन्स करायचे. चलो कसं काय ते बघू, कसं आणि काय बघू. माझे 10 वाजले तर आमचे माणसं इथं झोपाले तर पेंगाले तर. काय करता रे तुम्ही? रात्री कुठं जॉब बिबला जाता काय रात्रपाळी? हा, इथं MIDC मध्ये टॉवेल नॅपकिन बनवायला. अबे नीरज, काय झोपायला रे? सकाळचे 10 वाजले रे, झोपालो इथं. मला अजब वाटतंय, मला खरं भयंकर अजब वाटतंय. 10 वाजता झोपा काढतो हा स्वप्नाली. ते उठत ना हलवा जाग करते ना. झोपलेत त्यांनी खुर्चीवरच, समोरच्या खुर्चीलाच उशी बनवून टाकलेत. अरे 10 वाजलेत रे रजनो, 10 वाजता. सकाळी 6 ला बॅच नाही ठेवली आहे मी. 10 वाजता झोपालात तुम्ही? अवघड आहे बाबा. जिवंत आहे की अभिनंदन? बापरे, मी म्हणलं शहीद झालाय. मला वाटलं शहीदच झालाय. आहे जिवंत आहे. असं जिवंत राहा बाबा. बसलं ते डोळे तर बघा आता थोडे अजून एक 15 मिनिटात ते डोळे बाहेरच पडतील वाटायला. कोणाला गोट्या वगैरे खेळता येते का? माझ्यासोबत एक अजून आहे, 2 डोळे बाहेर पडणार आहेत. कोण तर एक माझ्यासोबत येतं, आपल्या समज नाही, आपण दोघं खेळू. बाकी तर झोपलेलेच आहेत. काय तुम्ही राव. फाईल पॉइंटर थ्रू काय करतो आपण? त्याच्या थ्रू काय होतंय तर हे तर 1 तास झालं डोळ्यात चोळाले ती मॅडम तर. कधी चष्म्याच्या आतनं, कधी चष्म्याच्या बाहेरनं, कधी चष्म्याच्या वरनं. ताईसाहेब उठा, जागे व्हा. फक्त मग ते झोपायची तयारी करा, डोळे चोळून मिळून. तर पॉइंटर हा पॉइंटर याच्या थ्रू हे सगळे ऑपरेशन करणार. आपण फाईलला ओपन करणार, कुठली फाईल ते त्याला सांगायचं, मग त्यांनी त्या
सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मधली त्या फाईलचा ऍड्रेस आपल्याला देत आहे, ते दिलेला आपण फाईल पॉइंटर मध्ये सेव्ह करून मग त्याच्या थ्रू त्या पॉइंटर थ्रू त्या फाईल वरती काय रीड करायचंय, राईट करायचंय, कुठं काय पुढं माग त्या फाईल मध्ये त्याच्या वेगवेगळ्या लोकेशनवर मूव्ह करायचंय, हे सगळे ऑपरेशन करण्यासाठी फाईल पॉइंटर त्याच्याशिवाय ऑपरेशन करता येत नाही. कसं? चलो ते बघू ते बघू ते बघू. जसं की अ फाईल पॉइंटर इज अ रेफरन्स टू अ पर्टिक्युलर पोझिशन इन द ओपन फाईल. फाईलच्या आतमधल्या एका पोझिशनचा तो रेफरन्स आहे. फाईलला तर तो फाईल पॉइंटर फाईलचा पॉइंटर आहे, बरोबर आहे. फाईलला पॉइंट करताय अरे, पण ती फाईल आणि ती स्टोरेज किती मोठा आहे. त्या फाईलच्या आतमधल्या कुठल्या लोकेशनवर कुठं काय डेटा राईट किंवा रीड करतायत त्याला ह्यांनी पॉइंट करताय. आतमध्ये फाईलला पॉइंट करून फाईलच्या आतमधल्या प्रॉपर एका पर्टिक्युलर स्पेसिफिक लोकेशनलाच पॉइंट करतो तो. इट इज युज्ड इन फाईल हँडलिंग टू परफॉर्म ऑल फाईल ऑपरेशन्स सच ॲज रीड, राईट, क्लोज एक्सेट्रा. वी यूज द फाईल मॅक्रो टू. फाईल मॅक्रो हे कोण आहे आता? मॅक्रो कोण आहे? अबे आपलं प्री प्रोसेसर, मॅक्रो प्री प्रोसेस कमांड. त्यांनी या फाईल पॉइंटरला ऑलरेडी फाईल डेटा टाईप, फाईल असलं डेटा टाईप नसतं तर ते मॅक्रो त्यांनी बनवलेत. त्या मॅक्रोचा आपण ऑब्जेक्ट बनवून त्याच्या थ्रू ऑपरेशन करणार, असं सगळं. ओके, मॅक्रो बनवून दिलेत त्याच्या थ्रू आपण सच ॲज ओपन, रीड, राईट, क्लोज सगळे हे बेसिक ऑपरेशन या फाईल मॅक्रो थ्रू करणार टू डिक्लेअर द फाईल पॉइंटर व्हेरिएबल और ऑब्जेक्ट. व्हेरिएबल म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा. The file macro is defined inside the विषयच क्लोज. आपल्याला काय करावं लागणार नाही, वेगळी हेडर फाईल लागणारच नाही. तीच आपली stdio.h फाईलच घेऊन करायचंय. stdio.h हेडर फाईल घेऊनच सगळं करायचंय. त्यामुळे वेगळं परत वेगळं इथं काही वेगळं कुठलं काही वेगळं लायब्ररी हेडर फाईल घ्यायची गरजच नाही. काय 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 बघालेत लोकांना, काय दिसत डोळे बिळे चोळून बिळून बघालेत रे देवा पांडुरंगा. कसं रे काय तुम्ही, मला कळत नाही. 10 वाजता झोपालो रे. अच्छा, त्यासाठीच काल आलेच नाही 8ला, शक्यच नाही म्हणून. तेवढ्या मध्यरात्री कोण उठतंय? पहाटे. इट इज नॉट पहाट, इट इज मध्यरात्र. तुमची पहाट तर अजून आता 10ला चालू आहे. ते अजून डोळ्यात चोळत बसले ते मॅडम. तर किती चोळता हो, डोळा बाहेर यायचा. त्यांनी म्हणेल हे घे तर नीट एकदाच काय ते चोळून तर घे म्हणून ते स्वतःच बाहेर येईल. ते अजून चालूच आहे. अरे रे रे रे, मी बोलायला ते ना ऐकू बी ना दिसतं, झोपेतच आहेत नाही काय. सो फाईल पॉइंटर ऑब्जेक्ट बनवायचं आणि मग ते पॉइंटरचं नेम त्या फाईल ऑब्जेक्ट, फाईल मॅक्रो ऑब्जेक्टचं नाव इथं द्यायचं. फाईल पॉइंटर इज युज्ड इन ऑलमोस्ट ऑल द फाईल ऑपरेशन्स इन सी. ऑलमोस्ट ऑल नाही तर सगळ्यालाच वापरताय, त्याच्या थ्रू सगळे ऑपरेशन होतात. चलो कसं आणि काय ते आपण बघू, कसं आणि काय ते बघू. त्यासाठी फाईल ऑपरेशन कुठले कुठले ते आता आपण आपले सगळे फाईल ऑपरेशन्स बघू. आणि इथं ऑलरेडी घेतलंय की परत म्हणजे आता ते ऑपरेशन्स मधलं पॉइंटर घेऊन मग ऑपरेशन कसं ते आता परत म्हणून घ्यायलोय. आणि मग आता ऑपरेशन्स कुठले आणि काय. चलो त्यामध्ये सगळ्यात पहिला, अरे रे रे इथं बाजू पासून झालं का आता. आता येणं बी चोळाले तर ते स्वाती मॅडम कुठे आहेत आपले परमनंटली. काय ते परमनंट एकदम सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये जाऊन आजारी पडले का? परमनंट आजारी ऐसे झोपेत आहे ना कुठं विचारायला. स्नेहल जागे की स्नेहल जागे. स्नेहल कुठे आहे तू? स्वाती ऑनलाईन आहेत? स्वाती ऑनलाईन आहेत? कुठल्या ऑनलाईन आहेत? कुठं तर ऑनलाईन झोपेत वेगळीकडे जॉईन झालेत राव. इथं आपल्याकडे तर नाहीये बाबा, आपल्याकडे तर बिलकुल नाही. इथं ऑनलाईन दोघं तिघच आहे. अभिनव, चैतन्य, केदार, शाहिद का आला नाही? झोपून टाकलं का शेवटी वैतागून? ते वाटलंच. आणि अननोन आणि विशाल का नाही आला? अच्छा तू आता येताना तेव्हा उठलाय. ए बाप रे, असं झालंय. सगळ्यांची झोप मोड केलो मी. अरे बाप रे, इतकं छान वाटलं मला हे. बॅचच ना खरं म्हणजे सकाळी 6ला ठेवायला पाहिजे आपण. झॉम्बीच येऊन बसतेत मग इकडं. झॉम्बी सारखंच येऊन बसतेत. ते आमचं अभिनंदन येऊन बसतंय. मी तर शिकवत असतो, हे झाड बघत बसते त्याने तासभर.
त्या झाडातले इथं खाली दगड आहेत ना, ते सगळे मोजलायचे ना, माहिती का तुम्हाला? सगळे मोजून झाले त्याचे. याला सांगितलं सीपीपी आणि डेटा स्ट्रक्चर. दररोज सकाळी 2 तास काय करायचं बाई बसून? सगळे दगड त्याला माहिती या कुंडीत किती दगड आहेत. आता ते मागचे ते 2 कुंड्यांचे ते दगड तरी मोजा. एवढे एवढे शिस्त आहे, मोजून काढताय. नाही काय तर आपल्या म्हणजे हिशोब ठेवलं पाहिजे ना. हा एक माणूस आहे आपल्याकडे, एक चांगला अकाउंटंट आहे, एकदम व्यवस्थित पद्धतशीर हिशोब ठेवायला आहे त्यानं. आपल्या सिलेबस नोट्स मध्ये प्रोग्राम किती झाले ते मोजायला माणूस ठेवलाय त्याने. मी आहे की त्यासाठी मी आहे की मी प्रोग्राम नंबर मोजातो. त्याने दगड मोजताय, त्या झाडाला किती पानं आले ते मोजताय, त्याच्या फुलाला किती कळ्या आलेत, किती पाकळ्या आहेत, सगळं मोजताय. इथं आपण फाईल ऑपरेशन करू. फाईल ऑपरेशन. चलो आता आपण फाईलचे ऑपरेशन कुठला आणि काय काय तर विचित्र झालं, वर झालंय परत खाली लिहिलो आपण. उगाच थांबा, नकोय. डायरेक्ट ओपनिंग अ फाईल. चलो आता फाईल पॉइंटरच्या नंतर फाईल. अरे रे रे, परत दोनदा झालं. काय दोनदा झालं? चलो ओपनिंग फाईल. आणि मग आता फाईल ऑफ पॉइंटर घेऊन फाईल पॉइंटरला घेऊन आपल्याला ओपन करायचं आहे. काय याला सूरजला काय टीव्ही वगैरे झाले का बे तुला? काल पण येऊन तासभर मस्त असं तू जोडे तासभर इथं फुकूनच गेला काल बी. थोडं पाणी तर पी, जर घसा कोरडा पडलं तर त्याला मॉइश्चर पाणी तर पी बे. काय म्हणे? काय म्हणला की opening a file? So how to open a file? For opening a file in C, the C open the F open function is used with the file name or file path along with the required access modes. हे आता आपण करतो. F open function थ्रू फाईल ओपन करणार. हा ते ओपन केलेलं त्यांनी काय करताय, कसं करताय बघा. जनरल फॉर्म. त्याचं जनरल फॉर्म काय, तर त्याचं जनरल फॉर्म हे आपल्याला एफ ओपन फंक्शन काय करताय. इट गिव्स अस फाईल पॉइंटर, द ऍड्रेस मेमरी लोकेशन ऑफ द फाईल वेअर इट हॅज बीन ओपन. इनिशियली हे फाईल पॉइंटर कुठं पॉइंट करत असतंय? बिगिनिंग ऑफ द फाईल, ऍट द बिगिनिंग ऑफ द फाईल. नाही, ते मोड वर डिपेंड करताय. जेव्हा नवीन फाईल क्रिएट करेल तेव्हा बिगिनिंग ऑफ द फाईल पॉइंट करताय. जेव्हा आधीपासूनची एक्झिस्टिंग फाईल अपेंड मोड मध्ये आपण ओपन करतो तेव्हा ते फाईलच्या एंडला पॉइंट करताय. कसं काय, थांबा हळूहळू आपण बघू. ते म्हणजेच एफ ओपन फंक्शन ओपन होत आहे, त्यासाठी इथं फाईलचं नाव, नेम और पाथ नेम पूर्ण इथं द्यायचं. म्हणजेच ती फाईल कुठं आहे काय. कॅरेक्टर पॉइंटर का लिहिलंय म्हणजे स्ट्रिंग देतो रे, थोडक्यात आपण स्ट्रिंग देतो. कॉन्स्टंट स्ट्रिंग व्हॅल्यू द्यायचं. आणि मग ते कुठल्या मोडमध्ये म्हणजे त्याचा ऍक्सेसिबिलिटी मोड. राईट करण्यासाठी तुम्ही फाईल ओपन करताय का रीड करण्यासाठी, हे वेगवेगळे मोड्स आता त्याला सांगावं लागतात. त्याप्रमाणे त्यांनी ते तेवढंच ऑपरेशन करताय, त्या मोड मध्ये त्या फाईलला ओपन करताय. ओके चलो मग आता याच्यावरनं आपल्याला याचं हे जनरल फॉर्म झालं. सिंटॅक्स म्हणल्यावर आपलं फाईल पॉइंटर असतंय FPTR. त्या FPTR ला, त्या फाईल पॉइंटरला आपण हे एफ ओपन फंक्शन असाइन करून टाकायचं. फाईल पॉइंटरला एफ ओपन फंक्शन असाइन केल्याने काय होत आहे, त्यांनी फाईल ओपन करून देत आहे. FPTR इज इक्वल टू एफ ओपन. आणि मग इथं आपली फाईलचं नाव देऊ, माय फाईल डॉट txt. हे काय झालं, मी सिंटॅक्स लिहिलो नाही का, थांबा एक्झाम्पल झालंय नाही, थांबा. आणि मग इथं काय, कॅरेक्टर पॉइंटर फाईल नेम. आणि मग इथं काय त्याचं, परत इथं तेच कॅरेक्टर पॉइंटर ऍक्सेस मोड. फिनिश. हे आता आपल्याला फाईल ओपन होऊन मिळते. ओपन होऊन जिथं ओपन झाली त्या फाईलचा ऍड्रेस आपल्याला इथं मिळतंय. ते मिळालेलं आपण फाईलच्या पॉइंटर मध्ये ठेवतो. का बे श्रुती का झोपेत मोबाईल पडाले की रजा. चल मग आता ही दिलेल्या गोष्टी हे काय आणि कसं वर्क करतात त्याचं एक्सप्लेनेशन बघा. इथं एक्सप्लेनेशन. पॅरामीटर्स, याला काय काय पॅरामीटर दिलंय.
काय तर विचित्र लयच विचार. द फाईल नेम पॅरामीटर, the file name parameter is the name of the file when present in the same directory as the source program. Otherwise 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 specify the full path and name of the file to be open. कुठली फाईल ओपन करायची ते द्या. सेकंड काय, द access mode parameter specifies what operation, the operation, the file, the operation that is to be, काय विचित्र झालं इथं, specifies the operation that is to be performed on the file, that is to be performed on the file, that is to be performed on the file, that is the mode in which the file should be open. आता विचित्र झालं नाही का. Access parameter specifies माग पुढे जा थांबा. specifies the mode in which the file should be opened, that is the operation to be performed on the file. हा आता बरोबर आहे. ओके, हे असं आपण दोन पॅरामीटर देतो. नेक्स्ट मग काय, the fopen function, returns a value, if 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 the file opened successfully, which is a file pointer to the location of the file, to the location of the opened file. Full stop. In case the file is not opened, then the fopen function returns null. Finish. म्हणजे काय आहे, फाईल ओपन झाली की त्याचा ऍड्रेस मिळत आहे, नाहीतर मग नाहीतर तो आपल्याला नल व्हॅल्यू देतो. काही कारणामुळे ओपन होऊ शकली नाही तर नल मिळते. फिनिश. ओके, चल आता या सगळ्याचा वापर करण्यासाठी आधी फाईल ओपनिंग मोड्स कुठले आहेत ते तरी बघू की. अरे फाईल कुठल्या मोड मध्ये ओपन करता येईल, नाहीतर उगाच ओपन करणार. अरे पण काय ओपन करणार, फाईल कुठल्या मोड मध्ये, त्या मोड वर नसतं ठरतं की ते फाईल कशी ओपन होऊन त्याच्यावर काय ऑपरेशन करायचे. त्यासाठी फाईल ओपनिंग मोड्स कुठले आहेत आता ते बघू. सी देयर आर सर्टन फाईल ओपनिंग मोड्स सच ॲज, खरं तर एक 5-6 मोड आहेत. टेक्स्ट फाईल साठी ते 6 मोड, परत ते 6 मोड बायनरी फाईल साठी, असं दोनदा दिलंय आहे. तर तेवढेच 6 वाटतात, दिसतात 12, पण आहेत 6 मोड. we can use one of the following modes in the fopen function to open the file into a desired mode. कुठल्या मोड मध्ये पाहिजे त्यात ओपन करण्यासाठी इथं काय काय दिलंय बघा. सगळ्यात पहिलं मोड आहे आर मोड, opens an existing text file in read mode and places the file pointer at the beginning of the file. बघा, रीड मोड मध्ये ओपन करताय, रीड करण्यासाठी फाईल पॉइंटर कुठं दिलाय, कुठं ठेवताय, स्टार्टिंग ऑफ द फाईल, म्हणजे स्टार्ट पासून आपल्याला फाईल रीड करता येतं म्हणून पॉइंटर स्टार्टिंग. नेक्स्ट डब्ल्यू मोड, but obvious write mode, opens a text file in write mode. If the file already exists, it truncates the data, else creates a new file. बघा लक्षात घ्या, हे काय करतंय, creates or opens a file in write mode. आता create कधी आणि open कधी, हे बघा. If the file already exists, it truncates the data, it opens the file and truncates the data. If the file already exists, it opens the file
अँड ट्रंकेट्स द डेटा. ट्रंकेट करतं म्हणजे काय करताय, म्हणजे त्याच्या आतमध्ये आधीपासून जे डेटा होता ते सगळं डिलीट, डिस्ट्रॉय, व्हॅनिश, पूर्ण ब्लँक करून टाकताय त्यांनी फाईल. व्ह्यू असं का, राईट मोड असंच करताय. एखाद्या एक्झिस्टिंग फाईलला ओपन केलं राईट मोड मध्ये तर सगळं ओव्हरराईट व्हायला लागतंय, आधीचा डेटा सगळं जात आहे. हा, जर फाईल तिथं नाहीच आहे तर एल्स क्रिएट्स अ न्यू फाईल. दिस मोड प्लेसेस द फाईल पॉइंटर ऍट द बिगिनिंग ऑफ द फाईल. परत बिगिनिंगला पॉइंटर असतो मुळात. आधीपासून जर तिथं फाईल असेल तर त्याला ट्रंकेट करताय, डिलीट करताय त्याच्या आतलं डेटा. ओके, मग आता आधीपासूनचं डेटा आपल्याला डिलीट नकोय तर त्याला अपेंड मोड मध्ये ओपन करा. अपेंड मोड मध्ये ओपन केल्याने काय होतंय, मग ह्याच्याने काय होतंय, ओपन्स, क्रिएट्स और ओपन्स अ टेक्स्ट फाईल. क्रिएट्स और ओपन्स अ टेक्स्ट फाईल इन अपेंड मोड. अपेंड मोड मध्ये ओपन केल्याने काय होतंय बघा, इफ द फाईल ऑलरेडी एक्झिस्ट्स it opens the file and appends the data at the end of the file, and appends the data at the end of the existing data by placing the file pointer at the end of the file. फाईल पॉइंटरला एंडला ठेवताय. एंडला ठेवल्यामुळं आधीपासूनचं जे डेटा आहे ते तसंच राहतंय, त्याच्या एंड पासून मग पॉइंटर त्याच्या एंड पासून पुढचं डेटा अपेंड करताय, राईट करताय. आपण त्याच्या नावात शब्दांमध्ये अर्थ आहे, साधं त्या शब्दात अर्थ आहे. अपेंडचा अर्थ काय आहे, त्याच्या पुढे अपेंड करताय. ओके, एल्स क्रिएट्स अ न्यू फाईल. जर नसेल फाईल तर तिथं फाईलच नाही तर नवीन बनवतो. नेक्स्ट, आर प्लस मोड. आता हे प्लस मोड काय, खर तर ना हेच तीनच मोड आहेत. मग हे पुढचे मोड फक्त त्याच्यातले ऍडव्हान्स आहे. काय करताय, ओपन्स अ टेक्स्ट फाईल इन रीड अँड राईट मोड. मग रीड आणि राईट दोन्ही एक साथ हो. काय करताय बघा, इफ द फाईल एक्झिस्ट द फाईल पॉइंटर इज प्लेस्ड ऍट द बिगिनिंग ऑफ द फाईल ओव्हर रायटिंग द डेटा अपॉन रायटिंग. ते फाईलच्या बिगिनिंगला ठेवताय, जर राईट केलं तर ओव्हर राईट होत आहे. इफ द फाईल डज नॉट एक्झिस्ट द आर प्लस मोड जनरेट्स अन एरर. जर नसेल फाईल तर एरर देत आहे. हा, पण जर आहे आणि आपण राईट नाही केलं तर हे बघा, इफ द फाईल एक्झिस्ट द फाईल पॉइंटर इज प्लेस्ड ऍट द बिगिनिंग ऑफ द फाईल from where we can read the data present in the file. Full stop. In case we write any data, it overwrites the data. It overwrites the existing data. Else if the file does not exist, the R plus mode generates an error. फिनिश. म्हणजे फाईल असेल तरच ओपन होत आहे, नसताना एरर येईल. असताना रीड करायला देत आहे, रीड न करता तुम्ही राईट केलं तर काय होतंय, त्यातलं ओव्हरराईट व्हायला लागतंय, डेटा ओव्हरराईट होऊन आधीचं लॉस व्हायला लागतंय. नेक्स्ट, लॉस नकोय तर रीड करून मग नंतर पुढे राईट करा किंवा बेस्ट वे अपेंड करा. त्याच्या पुढचं डब्ल्यू प्लस मोड काय करतं बघा, ओपन्स अ टेक्स्ट फाईल इन रीड अँड राईट मोड. आता हे नुसतं ओपन नाही तर क्रिएट पण करताय. क्रिएट्स और opens a text file in read and write mode. If the file exists, the file pointer is placed at the beginning of the file, overwriting the data upon writing. If त्याच्या पुढचं काय, त्याच्या पुढचं in case we read the data, then it starts reading from the beginning of the file. म्हणजे जर रीड केलं, राईट च्या ऐवजी रीड केलं तर बिगिनिंग पासून रीड करायला लागतंय. एल्स इफ द फाईल डज नॉट एक्झिस्ट देन इट क्रिएट्स वन. इथं एरर येत नाही, क्रिएट करताय. आर प्लस मोड मध्ये एरर देताय जर नसेल तर. डब्ल्यू प्लस मोड क्रिएट करून देताय. क्रिएट केल्यावर म्हणल्यावर बट ऑब्वियस आहे तिथं रीड करता येणारच नाही. का, अबे आता तर नवीन क्रिएट झाली, तिथं डेटाच नाही आहे. मग काय, मग नुसतं राईट करणार, तिथनं आपल्याला रीड काय करता येत.
आणि मग त्यानंतर आहे ए प्लस मोड अपेंड. अपेंड काय करतंय परत क्रिएट्स और opens a text file in read and append mode. If the file exists, the file pointer is placed at the end of the file, appending the new content upon writing. To read data, we first need to, in case of reading the data, first we need to relocate the file pointer and then read the data. Full stop. If the file does not exist, then it creates one. जर नसेलच तर, else if the file does not exist, it creates one. Else if the file does not exist, it creates one. Finish. हे असे वेगवेगळे मोड. त्या पलीकडे मग आरबी, डब्ल्यूबी, एबी, आरबी प्लस, डब्ल्यूपी प्लस, एबी प्लस, हे सगळं वरती जे ऑपरेशन केलं सेम तेच होतात. फक्त आणि फक्त फरक काय, फक्त फरक म्हणजे बायनरी मोड मध्ये सगळे ऑपरेशन होतात. फिनिश. कळालेलं आहे का? कळालंय का? वे झुकून पण गेले. कळालंय? बोला की बे, आवाज तर द्या. काय तर बोला की. काय तर एक तर थोड्या सकाळी झोप सोडून इथं बोलवलं आम्हाला. नोटबुक सांगले का नाही कोण काय लिहिलेलं चुकून? प्रमाणपत्र वाटप सोहळा कसं करायचं आपण? सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन. हे बापरे, चेहऱ्यांच्या कपाळावर आट्याच. ना ती समजालाय, ना मराठी समजताय, ना इंग्रजी झेपताय, ना लिहिताय नोट, ना प्रोग्राम करताय. अरे रे 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 रे, लईच विचित्र व्हायलंय सगळं. ओके, आपलं आपलं भजन चालू ठेवू ना बे. अभिषेक तुझं गुड नाईट. हा, आपलं चालू. पुढचा अध्याय. तर पुढचा अध्याय आपल्या या भजनातलं ते म्हणजे एवढं काय काय काड्या केलं, काय केलं की काय की सर करायलेत, आपण झोपू. सो व्हायला काय तर व्हायलंय, पण काय तर करायलेत, काय तर व्हायलंय. आता त्यात काय तर करू, ते म्हणजे फाईल उघडलंय, आता बंद करून टाका. मग उघडला कशाला बे बंद करायचं? तर हे जे हात कशाला उघडलं बंदच करणार आहे. तर ते क्लोज केल्याशिवाय केलेले ऑपरेशन्स फाईल वरती सेव्ह होत नाही, रिफ्लेक्ट होत नसतात. क्लोजिंग इज इक्वली इम्पॉर्टंट ऑपरेशन. फाईल ओपन करून त्याच्यावर जे काय ऑपरेशन्स आपण करतोय त्यातल्या त्यात एडिट, डिलीट, राईट हे ऑपरेशन केलं. रीडच्या केसमध्ये काय टेन्शन नाही, कारण रीड मध्ये तर काय नुसतं रीड करतोय, संपलं. पण राईट करतोय, एडिट करतोय, ओव्हर राईट करतोय, अपेंड करतोय, या सगळ्या केसमध्ये, या सगळ्या ऑपरेशन्सला फाईल मध्ये परमनंटली राईट होण्यासाठी, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस मध्ये राईट होण्यासाठी काय करावं लागतंय? वी नीड टू क्लोज द फाईल. क्लोज केल्याशिवाय ते राईट होत नाही. हा, लक्षात घ्या, क्लोज कंपल्सरी. कसं काय? हे बघा, ही बायनरी, हे कोण आहे बायनरी बे? क्लोज. The fclose function. The fclose function is used to close the file. After successful file operations, we must always close a file to remove it from the memory. फाईल ऑपरेशन झालं, मग त्याला क्लोज करा, म्हणजे ते मेमरीतनं रिमूव्ह होतं. युबी मेमरीतनं रिमूव्ह झालं, मग परमनंट मेमरीतनं म्हणजे आपल्या प्रायमरी मेमरीतनं रिमूव्ह होत आहे. नोट दॅट द डेटा विल बी रिटर्न ऑन टू द फाईल अपॉन क्लोजिंग इट. क्लोज केल्यावरच राईट होत आहे, नाहीतर होत नाही. See, after successful file operation, we must always close a file to remove it from the primary memory. असं देऊ. आणि मग त्यानंतर note that the data will be written onto the file into the secondary storage only upon closing it.
क्लोज केलं तरच ते सेकंडरी स्टोरेज मध्ये राईट होईल, नाही तर होणारच नाही. ओके, सिंटॅक्स एफ क्लोज आणि त्याला तिथं ते आपलं फाईलचं पॉइंटर द्या, विषय क्लोज. एफ क्लोज करून विषयच क्लोज, संपलं. अजून काय राहिलंय? काही नाही, संपलं इथं. हे एवढं सिंपल आहेत सगळी गोष्टी. हे असे सगळे आपण गोष्टी शिकलेले बघितलेले इथं सगळं आहे. चलो, हे लई झालं उगं थेरी थेरी थेरीज बघत बसलो आपण. याला आता आपल्याला ऑपरेशन्स करू, आणि त्यासाठी काय, चलो त्यासाठी काय झालं, काय झालं स्नेहल, काय डाऊट, काय प्रॉब्लेम? So where the f pointer, file pointer is the pointer to the open file. जी ओपन केलेली फाईल आहे त्याचा एक पॉइंटर आहे, ते तिथं द्यायचं, त्यांनी त्या फाईलला बरोबर मग क्लोज करताय. फिनिश. अरे पण आता ओपन क्लोज सगळं ठीक आहे, त्यासाठी आधी फाईल क्रिएट करावं लागेल, आणि क्रिएट करण्यासाठी काय, क्रिएटिंग फाईल. The fopen function not only open an existing file but also can create a file if it does not exist already. आधीपासून फाईल नसेल तर ते याच फंक्शनने क्रिएट होणार, आधीपासून असेल तर याच फंक्शन थ्रू ओपन होणार. ओपन साठी क्रिएट साठी दोन्हीसाठी सेम फंक्शन आहे, फक्त काय, फॉर दॅट वी हॅव टू यूज द मोड्स दॅट अलाउ द क्रिएशन ऑफ अ फाईल इफ नॉट फाउंड, सच ॲज W mode, W plus mode, WB mode, WB plus mode, A mode, A plus mode, AB and AB plus mode. म्हणजे राईट आणि अपेंडच्या सगळे कुठलेही मोड वापरा, तेवढ्याने फाईल आपली ओपन होती, एक्झिस्टिंग असेल तर, नसेल तर क्रिएट होती. ओके, जनरल फॉर्म, फाईल पॉइंटर द्या, सिंटॅक्स आधी फाईल पॉइंटर डिफाइन करा, मग त्या फाईल पॉइंटरला एफ ओपन फंक्शन थ्रू इथं असं व्हॅल्यू द्या. काय व्हॅल्यू, आपल्या फाईलचं नाव द्या आणि डब्ल्यू मोड द्या. डब्ल्यू मोड म्हणजे राईट मोड द्यायचं. फिनिश. मग आता ह्याच्यावरनं राईट मोड मध्ये ओपन केल्यावर पुढं काय आहे, पुढं राईट करायचं. डेटा राईट कसं करणार, फाईल तर क्रिएट झाली, ओपन झाली आहे, राईट करण्यासाठीचे फंक्शन्स. सी रायटिंग इनटू फाईल. चलो, फाईल मध्ये राईट करण्यासाठी द फाईल राईट ऑपरेशन्स कॅन बी परफॉर्म्ड बाय द फंक्शन्स एफ प्रिंटएफ, fputs and fputs with similarities to read operation. जसं आपण रीड करतो तसंच सेल आपण करतो. आणि काय होतंय, C programming also provides some other functions that can be used to write data to a file such as, वेगवेगळे अजून फंक्शन्स आहेत, जसं की इथं आहे बघा, fprintf आहे, fputs आहे, fputc आहे, सिंगल कॅरेक्टर लिहितंय. काय काय करते बघा, सिमिलर टू प्रिंटएफ फंक्शन. प्रिंटएफ हा आउटपुट स्क्रीनवर प्रिंट करायचा, मग त्याच्या आधी आता काय करताय, डेटा फाईल मध्ये पाठवताय, फाईल मध्ये प्रिंट करताय, प्रिंट म्हणजे जाऊन राईट करताय. दिस फंक्शन युजेस फॉर्मॅटेड स्ट्रिंग अँड व्हेरिएबल आर्ग्युमेंट्स लिस्ट टू प्रिंट आउटपुट टू द फाईल. फाईल वरती आउटपुट व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी ते वापरताय. आणि मग नंतर fputs थ्रू काय येतंय, प्रिंट्स द होल लाईन in the file and a new line at the end. होल लाईन म्हणजेच ते आपलं स्ट्रिंग आपण नाही का, पुटेसनी स्ट्रिंगच लिहायचो की, पुटेस फंक्शन स्ट्रिंगचं प्रिंट करून न्यू लाईन वर जायचं, तसं एफ पुटेस आउटपुट स्क्रीनच्या आधी फाईल वरती राईट करताय, न्यू लाईन वर जाताय. तेच आहे बघा नाव. परत पुटसी म्हणून फंक्शन, ते आपण कधी बघितलं नाही, पण ते पण आहे कॅरेक्टर साठी, प्रिंट्स अ सिंगल कॅरेक्टर इनटू द फाईल. त्यानंतर पुट डब्ल्यू एक आहे, एफ पुट डब्ल्यू हे फाईलच आहे, प्रिंट्स अ नंबर टू द फाईल. आणि एफ राईट हा एक महत्वाचा फंक्शन आहे अजून एक. दिस फंक्शन राईट्स द स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ बाइट्स टू द बायनरी फाईल. बायनरी फाईल वर राईट करण्यासाठी हे वापरतो. चल, हे सगळं बाद झालं, थोडं थेरी बाद झालं. आता प्रोग्राम बघू एकदाच शेवटी. माणसं आपले इथं आधीच मरायला टेकलेत, आता मरायला टेकलेत पूर्ण पार ते बिचारे मरायच्या आधी आपण पटकन बघू. सो जनरल फॉर्म ते म्हणजेच काय, इंट म्हणजे काय, याने किती बाईट डेटा काय राईट केला ते रिटर्न देत आहे. मुळात फाईल पॉइंटर देत आहे, कुठपर्यंत राईट झालंय ते. एफ प्रिंट एफ फंक्शन, याला फाईल पॉइंटर आपण द्यायचं, कुठल्या फाईल मध्ये डेटा राईट करायचा आहे. आणि मग इथं डेटा म्हणजे फॉर्मॅट स्पेसिफायर सहित आपल्याला जे काय टेक्स्ट द्यायचं ते टेक्स्ट द्या, स्ट्रिंग द्या. या स्ट्रिंग मधलं सगळं डेटा तिथं आपल्याला राईट करताय. आणि मग ते फॉर्मॅट स्पेसिफायर्स मधलं जे काय व्हेरिएबल्सची व्हॅल्यू तिथं प्रिंट व्हावं ते सगळं तिथं द्यायचं. फिनिश. बस, प्रोग्राम बघू. सगळं थेरी खूप थेरी झाली. प्रोग्राम बघू. ते म्हणजे 301 302 3
3 हा इथं माग पुढे झालंय का हा बरोबर एक वन आहे कोण आहे एकटा जागा आहे बाबा पाच बरं वाटलं जरा ऐकून बघून काय एक जण कोण तर आहे जिवंत बाकीचे तर काय आहे, जाऊन दे सोडा बोलून बी अर्थच नाही है की नाही समर्थ का अबे त्यांनी जागेच नाही त्यांना काय ऐकू येणार आहे जाऊ दे आपण आपलं प्रोग्राम बघू आणि इथं काय ऍक्शन इन्क्लूड stdio.h त्यानंतर फाईल ऑपरेशन करण्यासाठीचं कुठलं हेडर फाईल घ्यायचं तिथं शुभांगी काय मी कुठं मी काय विचारलो यांनी काय सांगायला फाईल ऑपरेशन साठी कुठली हेडर फाईल घ्यायचं हो मॅडम हे बापरे हा याच्यातच आहे हा याच्यातच आहे ना बरोबर ना साक्षी अच्छा घेतलंय का हो हेच आहे ऑलरेडी त्यामुळे वेगळं काय घ्यावं लागत नाही आणि मग बोलले नाही काय हे नाही मग आपलं मेन फंक्शन मग आपलं मेन फंक्शन आहे मेन मध्ये फाईल पॉइंटर नीट ऑब्झर्व कराय फाईल कोण आहे ते मॅक्रो आहे प्री प्रोसेसर मॅक्रो त्याचं पॉइंटर एफ देऊ सिंपल एफ देऊ क्या fptr काय पण नाव द्या काय पण नाव द्या चालतंय fptr घेऊन टाकू फाईल पॉइंटर नेक्स्ट मग आता एक इंटीजर व्हेरिएबल घेऊ एक आय म्हणून पण व्हेरिएबल घेऊ दोन इंटीजर व्हेरिएबल त्यानंतर एक नेम 20 कॅरेक्टर्स वाला स्ट्रिंग त्यानंतर एक फ्लोट पर्सेंटेज अजून अबे बस एवढं सगळे आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलंय युजरचा डेटा इनपुट घेणार आहे ते सगळं आपण फाईल मध्ये राईट करणार त्यासाठी क्रिएटिंग ओपनिंग अ फाईल चलो क्रिएट आणि ओपन ओपन आणि क्रिएट करणार आहे हो त्यासाठी इथं आता fptr इज इक्वल टू एफ ओपन आले बघा फाईल पॉइंटर त्यांनी रिटर्न करताय ते एफ ओपन फंक्शन आणि 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 इथं फाईलचं नाव द्या आहे का तेच आपण नोट्स मध्ये लिहिलेलं कॅरेक्टर पॉइंटर म्हणजे स्ट्रिंग फाईल नेम आणि मग त्याचं मोड ऍक्सेस मोड ओके चलो मग आता इथं काय देऊ माय फाईल डॉट टीएक्सटी म्हणून फाईल बनवू इथं जाऊन आपण अगोदरच आपल्या नोट्स मध्ये इथं बघू इथं कुठं माय फाईल ना आणि कुठली काय फाईल नाहीये पहिला सुरुवातीचे वर तर नंबरिंगच आहे सगळे नंबर संपले म्हणजे आपले सगळे 200-300 प्रोग्राम फाईल झाल्यावर झाले हा इथं झाले आत्ताच 303 त्याच्या पुढे सगळं आपल्या अटेंडन्सची फाईल त्याच्यानंतर संपलंच की अरिथमेटिक ऑपरेशन घेतलेलं कोड ब्लॉक्स सेटअप टर्बोसी अजून कुठली फाईलच नाही आहे इथं याचा अर्थ मग फाईल नाही तर ह्यांनी नवीन क्रिएट करेल इथं आपल्याला बाजून नवीन फाईल क्रिएट दिसेल माय फाईल डॉट टी म्हणून ते फाईल कशा आणि कुठल्या मोड मध्ये ओपन व्हावं डब्ल्यू मोड लक्षात घ्या हे सिंगल कॅरेक्टर वाटतंय पण सिंगल कॅरेक्टर नाही आहे म्हणून याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यायचंय हे मोड्स कॅरेक्टर नसतात स्ट्रिंग असतात म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये द्यायचं आणि मग आता याच्यात सगळं राईट ऑपरेशन करायचं आहे हो त्यासाठी आपण युजर कडनं डेटा इनपुट घ्यायचंय फाईल काय नावानी माय फाईल डॉट टीएक्सटी created or opened in write mode चलो राईट मोड मध्ये क्रिएट ओपन झाली आणि मग आता याला आता प्रिंटएफ एंटर स्टुडंट डिटेल्स चलो एखाद्या स्टुडंटचे आपण डिटेल्स इथं इनपुट करून घेऊ आणि मग त्यासाठी काय सगळ्यात पहिल्यांदी स्टेप बाय स्टेप एक गोष्टी घेऊ काय घेऊ सगळ्यात आधी रोल नंबर त्यासाठी स्कॅनएफ आणि स्कॅनएफ घेऊन इथं काय पर्सेंटेज डी हे सगळं आपलं सिंपल आपलं रोल नंबर येथे घेतो तो तेच आहे त्यानंतर मग त्याच्यानंतर ते फाईल मध्ये आपल्याला राईट करायचंय ओके फाईल मध्ये राईट करण्यासाठी काय हे घेतलंय आणि मग फाईल मध्ये राईट करण्यासाठी काय आहे तिथं एफ प्रिंटएफ फंक्शन वापरून त्याच्या आतमध्ये म्हणजे काय त्याला काय द्यायचं त्याला पॅरामीटर सगळ्यात आधी फाईल द्यायचं फाईलचं पॉइंटर द्यायचं कुठल्या फाईल मध्ये राईट करायचंय कुठं करायचं शुभांगी कुठं स्क्रीन सोडून सगळीकडे बघायला काय करायला मला कळेना कुठं खाली काय बघायला साक्षीकडे काय बघायला चष्माच बघायला काय करलं हो शुभांगी असं का हो सो फाईल पॉइंटर दिलं हो त्यानंतर मग नेक्स्ट काय द्यायचं इथं आपल्याला डेटा जे राईट करायचंय त्याचं फॉर्मॅट स्पेसिफाय पर्सेंटेज डी आपली इंटीजर व्हॅल्यू राईट करायची आणि त्यानंतर ती व्हॅल्यू कशात आहे आर एन या रोल नंबर व्हेरिएबल मध्ये संपलं विषय क्लोज एवढं सोपं आहे
बरं हे प्रिंटफ फंक्शन आपल्याला एक इंटीजर व्हॅल्यू रिटर्न देत आहे. ती म्हणजे काय देत आहे बघूयात ते त्यांनी रिटर्न काय देत आहे. आणि मग ते रिटर्न दिलेलं इथं प्रिंट करू. रिटर्न दिलेलं इथं प्रिंट करू. प्रिंटफ रोल नंबर रिटर्न ऑन टू द फाईल. फाईल मध्ये राईट केलंय हे पर्सेंटेज डी म्हणजे थोडक्यात तेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर्स तो राईट केला असं देतोय. बघा होतंय काय मज्जा काय आता लक्षात घ्या. फाईल मध्ये डेटा राईट करतोय. हो राईट काय करतोय इंटीजर डेटा व्हॅल्यू. पण ते जाऊन काय राईट होतंय माहिती का तुम्हाला फाईल मध्ये बाईट स्ट्रीम ASCII कॅरेक्टर कोड मध्ये स्ट्रिंग म्हणून राईट. स्ट्रिंग कसं इंटीजरचं स्ट्रिंग कोण कन्वर्ट करताय त्यांनी स्वतः करताय एफ प्रिंट एफ फंक्शनचं काम. समजा आता आपण रोल नंबर कुणाचं काय तर रोल नंबर कुणाचं काय तर 5 म्हणून दिलं तर तिथं एक सिंगल कॅरेक्टर 5 कॅरेक्टर व्हॅल्यू 5 म्हणून राईट होतं फाईल मध्ये जाऊन 5 एक कॅरेक्टर राईट होत आहे. समजा कुणाचं 2 डिजिट आहे रोल नंबर कुणाचं काय तर रोल नंबर आहे कुणाचं काय तर रोल नंबर आहे 28 तर तिथं फाईल मध्ये काय 2 कॅरेक्टरची स्ट्रिंग राईट होती 28. तुझा ASCII कोड नंबर 0 चा 48 1 चा 49 2 चा 50 ASCII कोड ते बॅकग्राऊंड मध्ये दिसताना 2 डिजिट नाही तर तो कॅरेक्टर 2 राईट होत आहे. आणि 8 चा ASCII कोड 28 असं दिसतंय. 3 डिजिट इनपुट इंटीजर दिलं बघा इंटीजर मध्ये स्टोअर होताना नंबर ऑफ डिजिट्स काय घेणं देणं नसतंय. ते इंटीजर म्हणजे इंटीजरच आहे 4 बाईटचा इंटीजर. पण मेमरी नाही प्रोग्राम नाही तर इथनं सगळं जात आहे फाईल मध्ये आणि फाईल मध्ये जाऊन काय आहे नंबर ऑफ डिजिट जेवढे तेवढं तिथं कॅरेक्टर होत आहे. जर कुणाचा रोल नंबर आहे 138 तर 138 3 कॅरेक्टर तिथं राईट होत आहे. त्यानंतर कुणाचा रोल नंबर आहे 2044 2044 काय तर रॅन्डम नंबर बोलतोय मी पण तिथं काय आहे 4 कॅरेक्टर राईट होतात. ते नंबर ऑफ कॅरेक्टर त्यांनी आपल्याला सांगतंय किती राईट केलं ते इथं आपण प्रिंट करा. कळालं का मी काय काय बोललो ते इथं प्रिंट करून बघू तसं होतंय काय होतंय कसं होतंय काय होतंय. आणि मग नंतर युजर कडनं त्याचं नेम इनपुट घेऊ. एंटर स्टुडंट डिटेल्स एंटर रोल नंबर त्यानंतर एंटर नेम एफ प्लस एक घेऊ बाबा ते डोक्याला शॉर्ट करता नाही तो उगाच स्टँडर्ड इनपुटला एफ प्लस घेऊ. इंटीजरच्या पाठोपाठ आपण इंटीजरच्या पार्टनं लगे हे घेतोय कॅरेक्टर स्ट्रिंग म्हणून त्याला. आणि मग फुल नेम वगैरे काय इनपुट द्यायचंय दे बाबा म्हणून त्याला स्ट्रिंग गेट एस थ्रू घेऊ. आणि मग ते परत एफ प्रिंट एफ करून राईट करायचंय फाईल पॉइंटर पीटीआर द्या डबल इनवर्टेड कॉमा मध्ये कुठे द्यायला हा डायरेक्ट द्या. आणि मग इथं काय द्यायचंय पर्सेंटेज एस देऊ. इनपुट घेताना एफ गेट एस सॉरी गेट एस थ्रू घेतलंय पण प्रिंट करताना आपण पर्सेंटेज एस नी प्रिंट केलं स्पेस बार सगळं प्रिंट करता येत की त्याने प्रिंटला टेन्शन नाही इनपुटला स्पेस बारचा प्रॉब्लेम असतो म्हणून गेट एस ने इनपुट घेतलाय. पण प्रिंट करताना पर्सेंटेज एस ते फाईल मध्ये दिलंय हो फिनिश. मग झालं की मग आता त्याला पण प्रिंट करू. प्रिंट एफ हे आपल्या आउटपुट स्क्रीनवर नीट ऑब्झर्व करा. एफ प्रिंट एफ फाईल मध्ये प्रिंट करताय नुसतं प्रिंट एफ आपल्या आउटपुट स्क्रीनवर काय प्रिंट करताय नेम रिटर्न ऑन टू द फाईल विथ पर्सेंटेज डी कॅरेक्टर्स फुल स्टॉप. ते नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती राईट करायलाय ते आपण रोल नंबरचे पण नंबर ऑफ कॅरेक्टर्स प्रिंट केले तसंच इथं नेमचे पण किती कॅरेक्टर प्रिंट केला राईट केलाय फाईल मध्ये ते इथं प्रिंट केलंय. मग आलं कोण मग राहिलं कोण राहिलं अबे पर्सेंटेज राहिले की ते इथं घेऊ. एंटर पर्सेंटेज म्हणल्यावर सिंपल आपलं स्कॅन एफ पर्सेंटेज एफ ऍड्रेस ऑफ आपल्या प्रोग्राम मधलं व्हेरिएबल पीईआर आपल्या व्हेरिएबल मधली व्हॅल्यू एफ प्रिंट एफ करून फाईल मध्ये राईट कुठल्या फाईल मध्ये ते फाईलचं पॉइंटर द्यायचं हे ते फाईलचा ऍड्रेस देतं या एफ प्रिंट एफ फंक्शनला. मग काय होतं अभिषेक मग त्यानंतर काय होतंय झाली झोपा ते काय करायला बे मग इथं राईट करायला पर्सेंटेज जी द्या पर्सेंटेज एफ देण्याची जी देऊ. उगाच डेसिमल पॉइंटच्या नंतर भरपूर झिरो देण्यापेक्षा भूमिका काय करायचंय बोलूच गेलो त्यांनी 5 मिनिट झालं यांच्याकडे बघालो काय करायला युरोजनो यो बाप रे चलो बस निघा घरी जा बस एवढं प्रोग्राम गुंडाळून संपवतो मी.
शिकायला येता झोपायला येता काही मला कळेना बाबा. percentage written onto the file with percentage d characters. full stop, न्यू लाईन. आई एवढे कॅरेक्टर राईट करताय. हा पटकन एवढा आपण गुंडाळून टाकू आणि हाकलून देऊ तुम्हाला. सगळ्यात आधी इथनं हाकलून टाकू तुम्हाला. नको तुमचं तोंडच बघायला नको. काय झालंय ना, हा हे दिलंय. अजून कोण, अजून काय संपलं की सगळं राईट झालंय. हा विषय क्लोज करून टाका. चलो बस बस झालं. हा फाईल क्लोज झाली. फाईल क्लोज झाल्यावर फाईल मध्ये राईट होत आहे तिथं प्रिंट करू. स्टुडंट डिटेल्स रिटर्न ऑन टू द फाईल. फाईल मध्ये राईट केलेत, राईट झाले. आणि मग नंतर थँक्यू गुड नाईट गेट आउट. चलो बाय, जा घरी जा. कंपाईल कंपाईल झालंय. आणि मग नंतर ना रन. गुड नाईटच, गुड नाईट. तू मर जा, जा पडता आडव पडता, जा घरी निघायचं. सो इथं आपण दिलं का फाईल क्रिएट झाली म्हणताय. झाली आहे का बघा इथं. मी म्हटल्याप्रमाणे आली का इथं फाईल. वेळ काळ बघ त्याचं मुहूर्त 24 सप्टेंबर 2023 10:37 आत्ताच तयार झालेला. आत्ताच टाइम येते. हा बघा बघा घड्याळ बघून घ्या. आता युपो 7:30 आली असं म्हणाले आता. आणि मग नंतर तिथं फाईल मध्ये डेटा राईट आणि काय राईट. राईट म्हणल्यावर चलो इनपुट देऊ. इनपुट काय देऊ. कोण आहे जिवंत, कोण आहे इथं जिवंत, कोण बी दिसत नाही. संगीत काय रोल नंबर 4504. असले बी रोल नंबर द्यायला कॉलेजमध्ये. चलो चांगली गोष्ट आहे. 4 बाय आपल्याला 4 कॅरेक्टर दिसतील, दिसालेत. आहे का मी म्हणल्याप्रमाणे. त्यांनी काय करताय, आपल्या या नंबर ऑफ डिजिट्सला कॅरेक्टर्स मध्ये कन्वर्ट करून तिथं राईट करताय. नेम संकेत, बरोबर ना. मग काय तो हा करेक्ट आहे. करे संकेत सुंबळकर. हा करेक्ट आहे ना स्पेलिंग. ओके. आणि मग संकेतला इथं बघा. आता नंबर ऑफ कॅरेक्टर काउंट केला ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 बरोबर 17 कॅरेक्टर्स आहेत स्पेस बार वगैरे धरून. आणि पर्सेंटेज 97.14. हे 1 2 3 4 5 कॅरेक्टर. 5 कुठं आले पॉइंट वगैरे धरून 5 कॅरेक्टर मध्ये टाईप केला ते. पर्सेंटेज जी दिल्यामुळे. पर्सेंटेज एफ दिला असं तर पहिले 2 डिजिट डॉट 3 आणि पुढे 6 9 दिला असता. पण त्यापेक्षा पर्सेंटेज जी दिलाय बरोबर जेवढे तेवढे चालेल. महत्वाची गोष्ट राईट झालं म्हणताय की नाही. झालंय म्हणे. कुठं झालंय बघू तिथं. प्रोग्राम तर एंड झालाय. विषय क्लोज. विषय क्लोज. इथं फाईल मध्ये जाऊन बघा. इथं बघा आहे. आता टाइम बदललाय 10:38 का म्हणताय, कारण आता मॉडिफाय झाली ना. क्रिएट झाली 37 ला, राईट झाला 38 ला. ओपन करून बघा. इथं सगळं आपण दिलेलं डेटा, संकेतचं रोल नंबर, नेम, पर्सेंटेज, विषय क्लोज. कळालं का. कळालं का. याला क्लोज करा. परत एकदा या प्रोग्रामला रन करू. परत ही फाईल क्रिएट होईल. पण त्याच्यामुळे मग काय येणार, क्रिएट नाही ओपन होणार. ऑलरेडी क्रिएटेड आहे. मग आता ओपन होणार. आणि ओपन होऊन काय होईल, ओपन होऊन काय होतंय, काय ओपन झाल्यामुळं पहिल्यापासून परत डेटा ओव्हर राईट होणार. पहिल्यापासून राईट करेल ते. हा सेव्ह. परत कंपाईल. कंपाईलची काय गरज नव्हती. मी उगा न्यू लाईन दिले म्हणून मी सेव्ह कंपाईल केलं. गरज तर नव्हती. रन. रन केलंय. आता 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 कुणाचं देऊ आपण. हा संकेत पाठ 2 नको नाव बदलू आपण. श्रुतिकचं काय रोल नंबर 53. 2 डिजिट. त्याचं 4 डिजिट होतं, याचं 2 डिजिट. बरोबर 2 कॅरेक्टर्स म्हणतोय बघा. ओके. म्हणजे त्याचं त्यांनी इंटिजरचं ते नंबर ऑफ कॅरेक्टर मध्ये कन्वर्ट करताय. एक काळ होता कधी की 300-400 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात, तेव्हा मी तुम्हाला होमवर्कला हे दिलं होतं. कन्वर्ट द गिवन नंबर इंटू ते दिलं होतं ना. फाइंड आउट द सम ऑफ डिजिट्स ऑफ द गिवन इंटिजर व्हॅल्यू. हा लूप्स वगैरे झाले प्रोग्राम दिलं होतं. चेहऱ्यावर कपाळावर आट्याचे नाही ना. अफजल खान आठवत आहे, पण हे दिलेले प्रोग्राम होमवर्क आठवत नाही. ए प्रोग्राम त्याच्या आधी दिलं होतं नाही का, ते शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी आहे की नाही. झोपा तुम्ही, झोपा झोपा तुम्ही. शुभांगी मॅडम तुम्ही झोपा. हा नुसतं झोले देण्यात पुढे आहे. श्रुतिक. श्रुतिकचं सरनेम स्पेलिंग बे. हा VANKUNDI DRE. हा ओके.
आणि मग नंबर ऑफ कॅरेक्टर किती आहे श्रुती पटकन मोज तुझं नाव आहे आणि आय बघ 17 हे बे परत 17 आलं की बे हे काय खतरा व्हायला बे नेमकं तुका सेम बसलं जरा वेगळं पाहिजे होतं जाऊन दे पर्सेंटेज इथं देऊ काय देऊ 98.6 चारच होता कारण 6च्या पुढे दिलेलं नाही एक सिंगल डिजिट आहे म्हणून तेवढं दिलं आणि फिनिश सेव्ह झालंय म्हणे फाईल मध्ये जाऊन बघा परत वेळ बदलला बघा 10:41 झालं आत्ताचं टाइम आलाय आता मॉडिफाय झालं इथं दिसतंय नुसतं कर्सर नेऊन ठेवलं ते त्यांनी सांगताय मॉडिफाईड टाइम आहे का इथं आणि याला ओपन करून बघा आता श्रुतिकचं डेटा आलं संकेतचं गेलं ओव्हरराईट फिनिश कळाले का निघा परत तोंड घेऊन येऊ नका इकडे जा चांगलं तोंड बिंड धुवून या झालं पुढचं घेऊ काय का मरणार आहे आता दोन झोपणार आहे कसलं झोपाला राव सरळ सरळ झोपूनच गेले तर आल्यावर डोळे लाल घेऊन येते त्यांनी असलं बाप रे करून सिरियसली मग सांगा कुठं काय रात्री कामाला जाता 1.5 तास झालं की बे एवढं मी बोर करालो एवढं तुला टॉर्चर करवलं तरी तुझी झोप उडी ना ती भूमिका तर त्यांना तर टॉर्चर एवढं छान आवडलं की त्यांनी झोपूनच गेले राईट केलेला डेटा रीड कोण करणार मीच मी एकटाच आहे नाही का जागा त्यामुळं आणि संकेत एक आहे तर संकेत मी रीड करतो तू वाचून बघ डोळ्याने मी प्रोग्राम मधनं रीड करतो आणि काय आहे आर राहिलं आर मोड आर मोड मधनं चलो डेटा रीड कसं ते आता पटकन रीड पण करू राईट तर झालंय रीड एक करू आणि मग नंतर अजून 2-3 प्रोग्राम राहिलेत ते मी म्हणल्यासारखं आज संध्याकाळी आपण घेऊ आणि संध्याकाळी मग आपलं हे झाल्यावर संध्याकाळी येताना नोटबुक्स घेऊन या 12-12:30 होतील अच्छा हा म्हणजे चांगली एक झोप तर नीट होईल तुमची कसलं हुशार ओ माय गॉड अर्ध्यात झोप पुडणार इथनं परत घरी जायचं तोपर्यंत झोप पुडती उन्हाचं अरे रे 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 इथं मस्त छान छान मस्त अंधार केलेला आहे ओ माय गॉड असं आहे मग बरोबर आहे बरोबर म्हणजे एक व्यवस्थित झोप तर पूर्ण होईल नाही का माणसाची अर्ध्यात न उगच असं मधनं आकलून देणार परत घरी गेला तिथं मम्मी वेगळं लाता शिव्या घालणार झाडू बिडूनी बडवणार सकाळचं भरलं सकाळ भरलं दुपार गणपतीच्या दिवसात झोपती काय म्हणून त्यापेक्षा इथं बरं आहे ना माझं भजन चालू आहे तुमचं झोप चालू आहे note that the printf function writes data onto the file by converting it into the sequence of characters that is for int data value that is roll number 101 the printf function writes 3 characters into the file consisting of characters 1 0 and 1 same is the case with floating point value say 98.56 98.56 5 and 6 characters will be written onto the file full stop झालं हे असं सगळं राईट होत आहे हो आणि मग आता राईट झालेलं रीड करायचंय तर थोडी ना असं जाऊन आपण फाईल ओपन करून रीड करणार नाही असं तर करणार त्यात काही वाद नाही पण ऍक्च्युली प्रोग्रामच्या थ्रू रीड करायचंय तर त्यासाठी काय फॉर दॅट रीड मोड रीडिंग फ्रॉम फाईल चलो आता ते कसं बघू लगेच ते बघू द फाईल रीड ऑपरेशन इन सी कॅन बी परफॉर्म using the functions fscanf, fgetS, etc. These functions perform the same operation as that of scanf and getS, but with an additional parameter, the file pointer. फाईल पॉइंटर द्यायचं त्याच्यामध्ये फाईल मधनं डेटा रीड करताय युजर कडनं कमांड प्रॉम्प्ट कन्सोल वरनं रीड करण्याची फाईल मधनं रीड करताय there are also other functions we can use that we can use to read from a file to read data from a file such functions are the functions are listed below कुठले हे बघा fscanf तेच use formatted string and variable arguments list to take input from a file fgetS input the whole line from the file इनपुट म्हणजे ते फाईल मधनं आत प्रोग्राम मध्ये यायला म्हणून इनपुट लिहिलाय
नेक्स्ट एफ गेट एस रीड अ सिंगल कॅरेक्टर फ्रॉम अ फाईल, त्यानंतर एफ गेट डब्ल्यू रीड्स अ नंबर फ्रॉम अ फाईल, आणि एफ रीड रीड्स दी स्पेसिफाईड बाइट्स ऑफ डेटा फ्रॉम अ फाईल. फिनिश. चलो ते कसं होत आहे जनरल फॉर्म एफ स्कॅन एफचं बघू, आणि त्यासाठी काय ते त्यांनी इंटिजर व्हॅल्यू देत आहे, आणि ती इंटिजर व्हॅल्यू दिलेली रीड करून काय ते पॉइंट द्यायचं, त्या फाईल मधनं डेटा रीड करताय, ते रीड केलेले डेटा या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करताय, आणि पण ते डेटा काय रीड करावं त्यासाठी इथं फॉर्मॅट स्पेसिफायर द्यायचं. त्या फॉर्मॅट स्पेसिफायर अनुसार ते त्या डेटा टाईपचं डेटा रीड करून त्याच डेटा टाईपच्या व्हेरिएबल मध्ये आपल्याला स्टोअर करून देत आहे. हे सगळं देण्यासाठी चलो आता त्याचा प्रोग्राम बघू. Remember that the fscanf function reads data from the file just like scanf function, which reads data input value from the console. Thus, when the scanf function and now the fscanf function 2 stops, thus when the sorry thamba, thus the scanf function, thus the scanf and now the fscanf function 2 stops reading data value, stops reading value as soon as it encounters white space bar मिळाले की ते इनपुट रीड करायचं थांबतंय scanf सारखं. The fscanf function which reads character sets, that is string from the file returns the end of file value. End of file म्हणजे UF म्हणजे काय end of file when all the content of the file are read by it. म्हणजे आपल्या फाईल मध्ये खूप सारा डेटा आहे, ते थांबणार कधी कुठं त्याला फाईलचं एंड कळतंय. फाईलचं एंड कसं कळतंय, जसं आपण स्ट्रिंग एंड कशाने होती रे. अरे वा 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 नशीब बाबा सांगितलं रे. सो नल कॅरेक्टर एंड ऑफ स्ट्रिंग कॅरेक्टर, तसं फाईलला एंड म्हणून EOF म्हणून एक कॅरेक्टर असतो, एंड ऑफ स्ट्रिंग कॅरेक्टर. ते काय करतं अभिनंदन झोपला आहे नाही अजून पेंगालाच असं धान करून पडताय तर खाली स्नेहा थोडं पुढं सरवा, तुमच्या येऊन धान करून काय तर मागणं धोंडा पडलं वाटेल, त्याचं डोकं पडेल तुमच्या डोक्यावर, तुमच्या पाठीवर मुंडीच पडते त्याची. कॉलेज कसं अटेंड करता तुम्ही, मी उभं बोलायचो त्याच दररोज सिद्ध व्हायला ते. कॉलेजमध्ये लेक्चर चालू झालं खरंच बेंच धरून मागचं बेंच धरून आडवं झोपून टाकतो. हा ना आज म्हणाले व्हेरी गुड चांगली गोष्ट. कॉलेजमध्ये झोपा, इथं काय झोपायला. that is it returns the EOF end of file value indicating whether the file contents has ended or not. फाईल कंटेंट संपलेत का नाही कळण्यासाठी एंड ऑफ फाईल. विषय क्लोज. प्रोग्राम बघू. प्रोग्राम वर आता राईट केलेलं डेटा सगळं रीड करू, कसं रीड होत आहे चलो ते बघू. आज करायचं समर्थ तू म्हणेल ते मी ऐकणार, तू एकटाच इथं जागा आहे, बाकीच्यांना काही फरक पडणार नाही. काय म्हटलं तेच कॉपी पेस्ट करायचं. अबे ते राईट साठी केलो तो, रीड साठी तेच कॉपी पेस्ट कसं चालतंय राजा. चलो तर इथं आपण बघा काय करतोय. इथं काय करतोय परत ते आपलं फाईल पॉइंटर घ्या. काय तर नाव वेगळं दिलं तरी चालतंय, सेम दिलं तरी चालतंय. काय झालं हो साक्षी काय केली नी जाऊन दे, माफ करू हो मारतो काय त्यांना कसं उडालो हे जाऊन दे हो सोडा आपलेच आहेत जाऊन दे. सो मग इथं कॅरेक्टर जे डेटा रीड करणार ते इथं डायरेक्ट 50 कॅरेक्टरचा डेटा इथं रीडला देऊ, आणि मग काय होतंय बघू. ते काय होतंय बघू. आणि त्यानंतर वैष्णवी एक 5-10 मिनिटात चालू करू. थांबा 10:30ला म्हणलो मी एकेचा प्रोग्राम एवढं संपवून मी आपण स्टार्ट करू. ग्रुपवर मी लिंक पाठवतो तो जॉईन व्हा. थांबा. चलो तर मग इथं आपण काय दिलंय फाईल मधनं रीड करतोय, त्यासाठी डेटा म्हणून स्ट्रिंग दिलंय ऑफ कॅरेक्टर 50, त्यानंतर इंट आय, आणि मग प्रिंटएफ ओपनिंग द फाईल. चलो फाईल ओपन करतोय. हा आणि मग आता काय एफ ओपन घेऊन एफ काय आपलं फाईल पॉइंटर एफ ओपन फंक्शन घेऊन ती फाईल ओपन करतोय. आणि मग काय होतं अभिनंदन इथं पुढे ये अभिषेक इथं पुढे ये. दोघं काय बघालेत की दोघं काय करालेत की मोबाईलवर ये इकडे पुढे गेम खेळालाय. मग लोरी ऐकायला बघायला झोपी आवून छान काय करायला मग
काय करायला बे अभिषेक, काय बघायला मग तिथं? हं? काय नाही त्याच्या हाताकडे, तू काय बघायला? सो एफ ओपनला इथं फाईल पॉइंटर द्या. फाईल पॉइंटर नाही रे, फाईलचं नेम द्या. फाईल नेम माय फाईल डॉट टी आणि मग आता याला रीड मोड, आर मोड द्यायचं. हे फाईल ओपन करताय रीड मोड मध्ये. लक्षात घ्या, आपलं प्रोग्राम जिथं आहे तिथंच फाईल आहे म्हणून पाथ द्यायची गरज नाही, नुसतं नाव देतोय. जर वेगळ्या फोल्डर्स मध्ये असले असते गोष्टी तर ते फोल्डरच्या सहित पूर्ण पाथ द्यावं लागलं असतं. ओके, आणि मग काय होतंय संकेत इथं, मग काय होतंय, हा ओपन केलं मग काय, फाईल ओपन झाली म्हणून प्रिंट करू. फाईल फाईल माय फाईल डॉट टी ओपनड, ओपन ओपन इथे हे काय झालं, हा ओपन ओपन इन द रीड मोड. चलो रीड मोड मध्ये ओपन झालं म्हणून प्रिंट केलंय. आणि मग प्रिंट करून काय करू आता, आय इक्वल टू एफ स्कॅन एफ करून फाईल पॉइंट देऊ, तिथनं डेटा रीड करायचा. आता रीड कुठपर्यंत कसं करायचंय, स्पेस बार वगैरे सगळं रीड व्हायला पाहिजे. मग त्यासाठी काय, त्यासाठी आपल्याला तिथं काय द्यावं लागणार आहे, त्यासाठी काय द्यावं लागणार, फॉर्मॅट स्पेसिफायर. आपण हे गाजर ऑपरेटर, गाजर नाही बे, कॅरेट ऑपरेटर देऊन आपण रीड करतो. हा ते गाजर कुठला आलं, कॅरेट ऑपरेटर थ्रू रीड केल्याने स्पेस बार पण रीड करेल. नाही का, आपण फुल नेम राईट केलंय मग ते मध्ये स्पेस बार म्हटलं स्पेस बारच्या अलीकडचं रीड करेल, पलीकडचं नाही. बघा वाटले साधी ते बघू, मग नंतर गाजर देऊन बघू काय होत आहे. कुठलं काय गाजर नाही ना काय नाही, बघू काय होत आहे. आणि मग इथं स्टुडंट डेटा फ्रॉम द फाईल, चलो स्टुडंटचा डेटा काय, प्रिंट पर्सेंटेजेस फुल स्टॉप न्यू लाईन. इथं डेटा म्हणून ते स्ट्रिंग व्हेरिएबल ज्याच्यात प्रिंट, ज्याच्या आतमध्ये रीड करून ठेवलं ते प्रिंट करू. आणि मग इथं इनपुट काय, इनपुट्स रीड फ्रॉम द फाईल. किती इनपुट रीड केलंय, पर्सेंटेज डी, म्हणजे ते आय मध्ये आहे की नाही, आयला ते असाइन केलंय, ती प्रिंट करून बघू किती रीड केलंय काय. आणि शेवटी क्लोज करा फाईल, विषय क्लोज, फिनिश. काय झालं, काय झालं, आता उठले काय नाही, गुड मॉर्निंग. काय झालं, जे स्वप्नात काय आलं ते सांगायला होते ना. अरे रे रे रे, सो कंपाईल झालंय, रन झालंय, रीड बघा काय केलंय, 53 श्रुती का पुढचा स्पेस बार म्हणून थांबला. पण रीड करताना बघा सगळंच रीड करता येतात ते. आणि एक सिंगल डेटा, एक सिंगल लाईन रीड केलाय, एक स्ट्रिंग रीड केलाय म्हणून इनपुट्स रीड, एकच इनपुट रीड केलाय एकच स्ट्रिंग म्हणून तसं दिलंय. मग आता ते पुढचं स्पेस बार सहित सगळं रीड व्हावं म्हणून ते आपलं मी मगाशी म्हणलेलं कॅरेट ऑपरेटर देऊन न्यू लाईन द्या, त्यांनी पूर्णच रीड करताय. कंपाईल रन, आता बघा 53 श्रुतिक, 1 कुंड्रे आणि 98.6% फिनिश, विषय क्लोज, फिनिश. आणि पण कसं रीड केलाय, पूर्णच एकदम रीड केलाय. एक एक वेगवेगळं पाहिजे होतं, त्या सगळ्याला काय सोल्युशन, ते सगळं आपण बघायचंय. ते अजून खूप सारे गोष्टी बघायचे, अजून खूप याच्यात ऑप्शन्स आहेत, अजून खूप फंक्शन्स आहेत, ते सगळं आपण बघूयात. उद्या कोण येणार आहे परत इथं, मी तर येणारच आहे, तुम्ही उद्या पण येणार आहे. बरं आपलं तुमच्यातलं, मला मी ते काल परवा पण विचारावं म्हणलो, काय भरपूर जण ऍबसेंट होते. मला तुमच्यातलं C++ कोण जॉईन होणार आहे पुढची बॅच, आता सी संपतंय आपलं, आज संपलं. C++ कोण कोण जॉईन व्हायले, संकेत एक, अजून शाहिद एक, वैभव एक, कुठे खाली कुठे, हा 1 2 3 4, 4 जणच आहेत का सध्याला, बाकीचे तर ऑलरेडी भरपूर जण जॉईन झालेत. बाकीचे अजून काय कोण कोण जॉईन व्हायचं आहे, सध्या 4 जणच आहे तुम्ही. ठीक आहे, बघू मी कधी स्टार्ट करायचं सांगतो, कारण आता त्याला टाइम शेड्यूल बघावं लागणार. आणि फक्त 4 जण म्हणल्या कसं बे, मी तुम्हाला म्हणून तर मागच्या वेळेस म्हणलो होतो, शाहिदला काय गडबड नाहीये, संकेत आणि शाहिदला. वैभव आणि समर्थ तुम्ही त्यात जॉईन होऊ नये, सगळे गर्ल्स वगैरे जॉईन झाले. तिथं पण आता छान भजन असतंय, तिथं पण छान झोप लागते. असं काय नाही, तिकडे म्हणजे काय, तुम्ही एवढं झोपायचे पैसे भरताय म्हणल्यावर मी तुम्हाला झोपवणार की लोरी गाऊन दाखवून, आहे की नाही स्वप्नाली. ते थोडं नीट जमेना मला C++ला, थोडं काय व्हायलंय, जरा टेक्निकली जास्त छान शिकवलं चाललंय,
त्यांना नीट झोप लागत नाही म्हणून त्यांनी उशिरा येते दररोज. दररोज न चुकता उशिरा येते. अर्धा तास घरी झोप मारते, मग आता कॉलेजला जायचं म्हणून फक्त अर्धा तास इथं येऊन मग कॉलेजला जाते. Note that the above program reads data from the file in string, that is in sequence of characters only, because we have written a sequence of characters onto the file. फाइल मध्ये पण सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर राईट केलं म्हणून ते तसंच रीड करताय. मग आता आपण अपेंड मोड, बायनरी मोड हे सगळं एक्सप्लोर करायचं आहे. ते सगळं आपण संध्याकाळी बघू. संध्याकाळी कितीला येणार? 5:30 ला. काल सारखंच नाही, 4 ला दुसरी बॅच आहे. दुसऱ्या एकाचा एक्स्ट्रा मी ठेवलोय. यांनी झोपतेत, परत त्यांना झोपायचं असतंय. आता सकाळ सकाळी झोपून झोपून थकतेत म्हणून जाते मेसवर जेवतेत. मग आता झोपून जेवून थकले म्हणून परत झोपतेत. आणि परत त्यात उद्या पेपर आहे म्हणल्यावर अरे रे 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 परत 2 आहेत त्यात अरे रे रे डबल झोपावं लागणार आहे. डबल झोपावं लागतंय. ओके. बाकी तोपर्यंत संध्याकाळी सिलेबस संपतंय. हो, संध्याकाळची किती पण वाजू दे, 8, 9, 10, 11, 12. ज्यांना नाही वाटतंय त्यांनी आत्ताच जाऊ शकता. ज्यांना आवडतंय त्यांनी संध्याकाळी या. संध्याकाळी सिलेबस आपण गुंडा काय करून संपवणार. किती का वाजू दे, मी सिलेबस कव्हर करणार, संपवणार आहे. आणि मग त्याच्यानंतर तुमचे नोटबुक चेक करून सर्टिफिकेट देणार आहे. आणि त्याच्यावर महत्वाचं, संध्याकाळी जमलं तर तुम्ही जसं एवढं पूर्ण आपल्या सी प्रोग्रामिंग लँग्वेजचं फालुदा केल्यामुळे संध्याकाळी मी फालुदा पार्टी देणार आहे सगळ्यांना इथं खाली. काय झालं? आता बंद असतं फालुदावाला. हा, मग त्यांनी संध्याकाळी 4 ला उघडताय. तुमचे तोंड बघून उघडणार आहे. झोपले पुरुषे, त्यांना माहिती आहे पोरं पोरी सगळे कॉलेजचे दुपार 2, 3, 4 पर्यंत झोपतात म्हणून त्यांनी शाळा आहे. मीच येडायचं सकाळ सकाळी क्लास घ्यायला बसला कामधंदे सोडून. त्यांनी शाळा आहे, हुशार आहे, ती फालुदावाला खालचा आहे. त्यांनी संध्याकाळी 4 ला उघडताय. संध्याकाळी 5:30 ला क्लासला या. 6:30 7 पर्यंत संपताय. आपण मस्त एक फालुदा पार्टी करू. सगळ्यांना प्रमाणपत्र वाटप. काय झालं? आताच घ्या. बाय. दुसरी गोष्ट, काल मी सांगितलं कित्येक जण ऍबसेंट होते, काही जण ऑलरेडी पाठवले, भरपूर जण पाठवले. आपलं आपलं फुल नेम मला पिंक करा. मी शिस्तीत सांगितलं तो अभिनव काल मी शिस्तीत सांगितलं कसं पाठवायचंय. हे माझं फुल नेम, माझंच मला पाठवू नका, तुम्ही तुमचं पाठवा. अशा फॉर्मॅट मध्ये पाठवायचंय. फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. फर्स्ट नेमचं फर्स्ट कॅरेक्टर अल्फाबेट कॅपिटल, मिडल नेमचं फर्स्ट कॅरेक्टर अल्फाबेट कॅपिटल, लास्ट नेमचं फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल. एवढं शिस्तीत बोललो होतो की नाही काल? तरी सुद्धा अभिनव सगळंच कॅपिटल टाईप करून पाठवला की नाही? आहे की नाही? आपण शिकलेलं किती हुशार आहे की नाही माणसं. सांगून 3 मिनिट झाले नाही त्याच्यात त्यांनी पाठवला. नाही, लगे पाठवला चांगली गोष्ट आहे. लगे पाठवा. मी आधीच बोललोय, मला पर्सनली मेसेज करा, ग्रुपवर नको, पर्सनली मला आपला फुल नेम मेसेज करा. या नावाने तुमचं सर्टिफिकेट मी देणार आहे तुम्हाला. त्यामुळे ते नेम व्यवस्थित स्पेलिंग बिलिंग ऑटो करेक्टच झालं हे ते म्हणून नंतर सांगायचं नाही. सर्टिफिकेट वर नाव चुकलं मला सांगायचं नाही. तुमच्या त्या व्हॉट्सअप मेसेज मधनं मी कॉपी करून तिथं पेस्ट करणार आहे. परत नंतर सर तुम्ही टाईप करताना चुकलं, संबंधच नाही, कॉपी पेस्ट करणार आहे. त्यामुळे तुम्ही नीट टाईप करून मला मेसेज करा. मी डायरेक्टली ते कॉपी पेस्ट करणार आहे तुमच्या सर्टिफिकेटवर, जेणेकरून स्पेलिंग मिस्टेक वगैरे प्रॉब्लेम तुम्हाला पण भविष्यात होऊ नये म्हणून. तो सर्टिफिकेट कुठं मिळेल हे नावच वेगळं आहे की बे, सर्टिफिकेटवर वेगळं आहे, आधार कार्डवर वेगळं, आपलं काय तर ते होऊ नये म्हणून एवढं शिस्तीत तुम्हाला सांगतोय. तुम्ही नीट शिस्तीत टाईप करून नीट मला तुमचे फुल नेम पिंक करा. मी तुम्हाला कालच ऑलरेडी बॉईजला सांगितलं, तुम्हाला आपलं गुगल आणि जस्ट डायलच्या प्रोफाईलची लिंक पाठवतो, त्याच्यावर तेवढं रिव्ह्यू रेटिंग्स द्या. किती देता आउट ऑफ 5? हा, काय बॉईज आपले दिलेत ऑलरेडी. यांनी काल सगळे दुपारी काल संध्याकाळी दिलेत ऑलरेडी, मी चेक केलंय. गुगल आणि जस्ट डायल दोन्हीवर द्यायचंय. परत माझ्याबद्दल तिथं काय लिहायचंय, माझं नाव वगैरे लिहून माझ्याबद्दल काय तर सर लई बोर करते तर दुनिया मस्त छान शिकू देत, एकदम मस्त गाढ झोप येते, लोरी वगैरे छान गाते सर, इंडियन आयडलला गेलं पाहिजे तुम्ही, तिथले जज पण झोपतील, नको जाऊ नका. त्यातलं जे काय लिहायचंय तिथं लिहू शकता. असं काय फालतू लिहू तर तिथं रिव्ह्यू रेटिंग द्या, दोन्ही वरती द्या. आणि 5 स्टार द्यायचं, कमी दिलं तर मी सर्टिफिकेट देत नसतो, स्पष्ट तोंडावर सांगालो. तर तसं काय नाही आहे. मेन म्हणजे तिथं रिव्ह्यू रेटिंग द्या.